नमस्कार सगळ्यांना आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अ, या पृथ्वीच्या म्हणजे आपल्या अर्थ ग्लोबवरून वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्समधून वेगवेगळ्या ठिकाणून अनेक लोक जॉईन झालेली आहेत. तर तुमच्या सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. तर आपण सुरुवात थोडीशी आजच्या विषयाला धरून श्रीरामाचा जो 13 अक्षरी तारक मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम, त्याच्या जपानी सुरुवात करूयात. मग मी आजच्या वक्त्या आदरणीय शमिकाताई कुलकर्णी त्यांची थोडक्यात ओळख करून देईन आणि तिथून पुढे आजच्या प्रवचनाला सुरुवात होईल. तर जप करण्यासाठी प्रत्येकाने ताठ जिथे आहात तिथे बसा. तुम्ही डोळे मिटू शकता. 2-3 डीप ब्रीथ करू शकता टू कम इनसाइड युअर बॉडी. You may relax your body. Being aware of your body sitting. As you aware of body sitting, you will notice that body is breathing, natural breathing, normal natural breathing in, natural breathing out. आणि तुमचं सगळं अटेन्शन, सगळं लक्ष एकत्रित करून ते आपण आता जो रामनामाचा जप करणार आहोत त्या मंत्राशी एकरूप करण्याचा प्रयत्न करूयात. आपण सुरू करूयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय जय राम। 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 जय श्रीराम. सावकाश डोळे उघडू शकता. आणि मी आता तुम्हाला आजच्या आपल्या व्यक्त्या आहेत आदरणीय शमिकाताई कुलकर्णी, त्यांची थोडक्यात ओळख करून देते. तर शमिकाताई आपल्याला मुलुंडहून जॉईन होत आहेत. शमिकाताईंना अगदी लहानपणापासून सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य देशमुख काका यांचा अनुग्रह कृपा आशीर्वाद प्राप्त झाला. जसे आपल्याला माहिती आहे BMM फिलॉसॉफीचे मंगेश दादा आचार्य पदावर आहेत, परमपूज्य मंगेश दादा आचार्य पदावर आहेत. तसंच शमिकाताईंच्या आई ज्या अलकाताई मुतालिक या सुद्धा आचार्य पदावर आहेत, परमपूज्य अलकाताई मुतालिक. तर लहानपणापासून अतिशय छान अशा वातावरणात, आध्यात्मिक वातावरणात शमिकाताईंचा बालपण हे झालं. नंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर 17 वर्ष IT मध्ये नोकरी केली. नंतर सद्गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि मग नंतर वेगवेगळ्या आपल्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे शास्त्र ग्रंथ असतात ज्याच्यामध्ये प्रकरण असे ग्रंथ असतात ज्याच्यामध्ये वेदांतातले सगळे कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले असतात. अशापैकी पंचदशी, विचारसागर, विवेकसिंधू अशा त्यांनी ग्रंथांचा अभ्यास केला. त्याच्यानंतर संत ग्रंथ जे आहेत जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध, मनाचे श्लोक, नारदी भक्तिसूत्र, हरिपाठ अशा ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांची श्रीमद भागवत कथा, संपूर्ण रामकथा अशा विषयांवर प्रवचन सेवा सुद्धा संपन्न झालेली आहे. आणि आता त्यांचा वेगवेगळी आपली उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, श्रीमद भगवद्गीता यांचा शांकर भाष्यानुसार अध्ययन सुरू आहे. त्यांनी अनेक वर्ष शिवथरगळीमध्ये युवा शिबिरात शिबिर प्रमुख म्हणून सेवा केलेली आहे. आणि मी स्वतः शमिकाताईंचे खूप सारे ऐकलेले आहेत प्रवचन आणि अतिशय समजेल अशा सरळ सोप्या साध्या भाषेत त्या गहन विषय खूप छान समजावून सांगतात. तर शमिकाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या सेशनमध्ये आणि मी तुम्हाला विनंती करते की प्रवचनाला सुरुवात करावी. जय श्री. नमस्कार, माझा आवाज येतो आहे? हो, छान येतो आहे. सुरुवात करते. हो. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। कृपाकटाक्षात् ये किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। गणेशाला नमस्कार करते, सद्गुरूंना नमस्कार करते, प्रभू श्री रामरायाला नमस्कार करते, हनुमंताला नमस्कार करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते. एक 5 मिनिटं मी या सेशनमध्ये लवकर जॉईन झाल्यामुळे मला तुमच्या सगळ्यांचे चेहरे दिसले, कारण ऑनलाईन बोलत असताना चेहरे दिसत नसतात.
आपण एक फक्त ठोकळ्याकडे त्या मोबाईलकडे बघत असतो आणि एकतर्फी बोलावं लागतं. पण तुमच्या सगळ्यांचे चेहरे दिसल्यामुळे ते टवटवीत चेहरे, कारण तुमच्याकडे आज आपण अमेरिकेच्या मंडळासाठी विशेष करून बोलतो आहोत आणि तुमच्याकडे सकाळ आहे आणि तीही आजची साधी सकाळ नाहीये, आजची पाडव्याची सकाळ आहे. आणि प्रभू श्री रामरायाचा प्रताप आपल्याला माहिती आहे. आणि त्या निमित्तानं आपण त्याच्या नामाचं चिंतन असं त्याच्याच योजनेनुसार ते करतो आहे असं आपण म्हणूया. मला गंमत इतकी अशी वाटते आहे की गेले 5-6 दिवस मला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचनांची आमंत्रण, प्रवचन सेवेची आमंत्रण आली होती. आणि कुठल्या तरी निमित्तानं म्हणजे वेगवेगळ्या ओव्या होत्या, वेगवेगळे विषय होते. पण मुख्य आधाराचा जो विषय होता त्या सगळ्या ओव्यांचा, तो नाम असा होता. म्हणजे काल नाही परवाच एका ठिकाणी कोल्हापुरात माझी प्रवचन सेवा झाली आणि तिकडे नामजप यज्ञ तो परम, ज्ञानेश्वरीमध्ये किती सुंदर ओवी आहे. नामजप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी, अशी एक ओवी आहे ज्ञानेश्वरी मधली. आणि ती तिथे चिंतन करून मांडायची होती. म्हणजे त्या निमित्तानं नामाचं चिंतन झालं. आणि आज इथे जे आपलं ठरलेलं आहे ते रामनामाचं चिंतन आपण आज सगळे करणार आहोत. एकंदर हा सगळा विचार पाहता आपल्या सगळ्यांकडनं नामाचं चिंतन व्हावं आणि त्या नामाचा संस्कार आपल्या बुद्धीवर व्हावा. आणि तेही आज आपण कुठल्या नामाचं चिंतन करणार आहोत, तर श्रीराम म्हणजे रामाच्या नामाचं चिंतन. तर ते त्याच्या योजनेनुसार काहीही होऊ शकत नाही हे आपल्याला माहितीये. तेणे विण कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हले. साधं जरी एक पान पडलेलं असतं की नाही, तर ते वाऱ्याने येऊन त्याला हलवावं लागतं. तसं जर त्याचं स्फुरण नसेल तर हे आपल्याकडनं चिंतन होणं शक्य नाही, म्हणून त्याचं एकदा स्मरण आपण करूया. आणि राम नामाचं महात्म्य असं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्याकडे 1.5 तास या चिंतनाला आहे. 1.5 तासामध्ये खरं म्हणजे कुठलाही विषय बसवणं, कारण आपल्याकडे शास्त्र इतकं सगळ्याबद्दल बोलत असतं, तर फार काटछाट करावी लागते आपल्याला. तर आजचं एकंदर जे चिंतन होणार आहे ते थोडंसं सूत्रात्मक असणार आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त पद्धतीनं त्या सूत्रांचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पण ज्यांच्यासाठी या संपूर्ण संकल्पना नवीन आहेत त्यांना हे सत्र थोडंसं जड जाऊ शकतं. पण आता इथं आधी ओळख करून देताना आपले पूज्य मंगेशदादा फडके जे आहेत त्यांचं नाव इथे घेतलं गेलं. आणि त्याच्यावरनं मला असं कळतंय की आपल्या सगळ्यांचं श्रवण आतापर्यंत झालेलं असणार आहे, म्हणून सगळ्या संकल्पना आपल्याला नवीन नसणार आहेत. रामनाम याचं चिंतन मुळात अवघड असू शकतं का, याचं आपल्याला नवल वाटतं, कारण किती सहज आपण रामाचं नाव घेतो ना, रामाचं नाव आपण घेतो. पण आता हे जे पुढच्या 1-1.5 तासामध्ये जो काही विषय मांडणार आहे त्या विषयाला आधार आपली उपनिषद आहेत. विशेष करून एक 2-4 उपनिषदांची नावं घेते. एकंदर असं बोलल्यामुळे कळतं की तो विषय थोडासा अवघडकडे जाणार आहे. म्हणून चालता फिरता ऐकणं हे आपण जर शक्य झालं तर ते थांबवावं. आणि आपल्या सगळ्यांच्या कृपेने सेशन रेकॉर्ड होत असतं. त्याच्यामुळे आपण ते नंतर परत जाऊन ऐकू शकता. मी मुळात एक थोडीशी मानसिकता आपली तयार करते आहे की ते थोडंसं अवघड असण्याची शक्यता आहे. जर संकल्पना माहिती नसतील तर, जर शब्द आणि त्या संकल्पना माहिती असतील तर त्याच्यामधलं कठीण काहीच नाहीये. आणि हे सगळं आपल्यासाठीच आहे, आपल्याचसाठी आहे. आणि कधीतरी तरी आपण याच्याकडे मुख फिरवावंच, आपल्याला फिरवायलाच हवं आहे. उपनिषदांचा आता उल्लेख केला तर रामाच्या नामाबद्दल ची अशी उपनिषद आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये श्री रामचंद्र पूर्व तापणीय उपनिषद, श्री रामचंद्र उत्तर तापणीय उपनिषद, राम रहस्य उपनिषद, अशी आपल्याकडे उपनिषद आहेत. तर भगवंतानी काय केलेलं आहे, त्या निमित्तानं त्या उपनिषदांकडे आपल्याला ते नेत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याच्या नामाचं महत्व, त्याच्या नामाचा अर्थ कसा सांगितलेला आहे त्या दृष्टीने आपण इथं चिंतन करणार आहोत. मला परमपूज्य डॉक्टर काकांचं स्मरण होतं आहे आत्ता, कारण त्यांच्या प्रवचनामध्ये ते कायम असं म्हणतात की आपण आपलं पारमार्थिक दप्तर वाढवलं पाहिजे. म्हणजे आपण लहान असताना शाळेत पहिल्यांदा जेव्हा जातो तेव्हा आपली आई आपलं दप्तर बांधून देते नाही का, अगदी सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली होती. मग त्या दप्तरामध्ये काय असणार हो, एक छोटासा डबा असेल, पाण्याची बाटली असेल, एखादा रुमाल असेल आणि दिली तर पाटी असेल. पण आपण जसे मोठे झालो
तसं ते दप्तर बदलत गेलं की नाही, आपलं जसं वय वाढलं तसं ते दप्तर बदललं. मग हे दप्तर जे आहे हे म्हणजे कुठलं, तर पारमार्थिक दप्तर. म्हणजे एक 5-6 वर्षापूर्वी मला ज्या संकल्पना समजत होत्या, त्या संकल्पना समजल्यामुळे माझ्यामधलं जे जीवपण आहे, म्हणजे किती आपण स्वतःला मी जीव आहे असं समजतो की नाही, मी आहे, मी आहे, हा देह म्हणजे मी. आता देह म्हणजे मी नाही इथपर्यंत आपली तयारी झाली असेल असं आपण समजूया. कारण आत्तापर्यंत आपलं काही श्रवण झालेलं असणार आहे. तर देह म्हणजे नक्कीच मी नाही ना. कारण मी जेव्हा मरते, मी माझ्या मरणाबद्दल बोलते बरं का. कारण ते सहसा मरणाबद्दल बोललेलं आवडत नसतं. तेही आजच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी. समजा माझा देह तिकडे पडलाय मेल्यानंतर, तर देह मी म्हणजे देह या विचाराने मी आयुष्यभर जगले की नाही. तर देह तर पडलाय आणि लोक म्हणतात ही गेली. या छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला कळतं की आपण म्हणजे देह नाही. मग थोडंसं पुढचा आपल्याला विचार आपण करायला लागलो की आपण म्हणजे जीव का? आणि मग ते जीव पण कधी येतं आपल्याकडे, जेव्हा आपण सगळ्याचं कर्तृत्व घेतो, तेव्हा ते जीव पण येतं आपल्याकडे. म्हणून मग आपल्याला कुठपर्यंत उडी मारायची आहे, कुठपर्यंत मजल आहे बघा, कुठपर्यंत जायचंय पुढे आपल्याला. ज्याचं नाम मी घेते आहे, तोच मी आहे. तिथपर्यंत असा पुढचा विचार, ज्याचं नाम मी घेते आहे. आणि आज आपण असं एक उदाहरण घेणार आहोत, की आपण समजा रामाचं नाम, आपण प्रत्येक जणच रामाचं नाम घेतो असं नाहीये. कोणीतरी कृष्णाचं नाव घेत असेल, कोणीतरी भगवान दत्तात्रयांचं नाव घेत असेल, कोणीतरी स्वामी समर्थांचं नाव घेत असेल, कोणीतरी शक्ती स्वरूपा अशी भगवती जी आहे तिचं नाव घेत असेल. तर आपली नामं वेगळी असणार आहेत, पण त्या सगळ्या नामांच्या पाठी विचार एकच आहे. आणि आज मात्र आपण काय करणार आहोत, आजच्या चिंतनासाठी आपण एक नाम ठरवलेलं आहे, ते म्हणजे राम. कारण आजच्या दिवसाचं औचित्य, प्रभू श्री रामरायाचा प्रताप आपण आजच्या दिवशी आठवायचा आहे आणि त्याच्या नामाचं स्मरण करून द्यायचंय. एवढी प्रस्तावना का केली, की पुढचं थोडंसं अवघड असणार आहे. ज्यांना नवीन आहे त्यांना, त्यांना श्रवण झालेलं आहे त्यांना सोपं आहे. एक सुरुवातीला पहिला मुद्दा आपण सुरू करतोय बरं का. एक असं आव्हान द्यायचंय प्रत्येकाला, आव्हान समोर ठेवायचं आहे, की जमतंय का बघा. एक आव्हान समोर ठेवतोय आपण सगळ्यांनाच, माझ्यासकट आपल्या सगळ्यांना शास्त्र ठेवतंय आव्हान, असं आपण विचार करूया. आणि ते आव्हान असं आहे, की आपण सगळ्यांपैकी कुणाला तरी तरी कुठल्याही शब्दाचा आधार न घेता किंवा शब्दाचा आलंबन न घेता एखादा संकल्प करता येणार आहे का? एखादा संकल्प शब्दाचा आधार न घेताच आपल्या कोणाला करता येणार आहे का? एखादा निर्णय करून दाखवा म्हटलं, शास्त्र म्हणतं निर्णय करून दाखवा बरं तुम्ही एखादा. आणि कुठल्याही शब्दाचा आधार घेऊ नका. जमतंय का बघा. अजून एक, कुणाचं तरी स्मरण करायचं आपल्याला, कुणाचं तरी स्मरण करायचं आहे, पण शब्दाचा आधार घ्यायचा नाही. जमतंय का? कुणाला तरी अहंकार आलेला आहे आणि तो अहंकार जो त्याला आलेला आहे, तो शब्दाशिवाय असणार आहे का? किंवा त्याचा अहंकार आपल्याला जो कळतो आहे, तो शब्दाशिवाय असणार आहे का? त्याला अहंकार आलेला झालेला आहे, तो आपण दुसऱ्यांना सांगतो आहे, दुसऱ्यांना ते कळवतो आहे, तो शब्दाशिवाय असणार आहे का? आपण एक मुद्दा, एका गोष्टीवर विचार करतोय, की संपूर्ण सृष्टी जी आहे ना, तीच शब्द स्वरूप आहे. कारण सृष्टीची रचना जी झाली तेव्हा आधी उपनिषद म्हणतं, की आधी फक्त सत एव सौम्य इदमग्र असे, छांदोग्य उपनिषद म्हणतं, की आधी फक्त सत नावाचं तत्व होतं. आणि मग त्या त्या सत्तत्वाने, त्या भगवंताने, त्या परमात्म्याने असा संकल्प केला, म्हणजे त्याला स्फुरण झालं, की एकोहम बहुश्याम, मी एक आहे आणि मी बहु हवं. आणि आपण पटकन आता बोलता बोलता काय बोललो माहितीये का, की त्यांनी संकल्प केला. आता संकल्प कोण करतं? तर संकल्प ज्या अर्थी झाला त्या त्या अर्थी तिकडे मन हवं. मनाशिवाय कसा संकल्प होणार आहे? आणि ज्या मनाबद्दल आपण इथे विचार करतो आहे, ते वैश्विक मन आहे, युनिव्हर्सल माइंड. ही सृष्टी रचनेची प्रक्रिया, हे आपण बघायचा प्रयत्न करतो. म्हणजे तिकडे मन होतच आणि त्या मनामुळेच तो संकल्प झाला एकोहम बहुश्याम. आणि एकोहम बहुश्याम हे जे झालं, स्फुरण म्हणा, संकल्प म्हणा, त्याचं स्वरूप काय आहे? तिकडे शब्द आहेच आहे की. म्हणून शब्दाशिवाय सृष्टीच नाहीये. शब्दाशिवाय वाचारंभेण, शब्दाशिवाय सृष्टीच नाहीये. आणि जर सृष्टीची निवृत्ती करायची असेल, कारण या सृष्टीमध्ये आपण अडकलोय आणि म्हणून जन्म मरणांच्या गटांगळ्या खातोय. तर जर सृष्टीमधनं स्वतःची निवृत्ती करायची असेल, तर त्याचं जे साधन आहे ते शब्दरूपच असलं पाहिजे नाही का?
आपण हळूहळू नामापर्यंत येतोय बरं का, की नाम घेतल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. आणि आपण सगळेच ज्या अर्थी आपण रामनामाचं महत्व जाणण्यासाठी आपण या सेशनमध्ये आलेलो आहोत, त्या अर्थी आपण सगळेजण कुठल्या तरी निमित्तानं भगवंताचं नाम घेतो आहोत. आपण नाम घेतो, भगवंताचं नाम आपण घेतो. पण आपण जे बघा, सृष्टीमध्ये हिरा जे सापडतो की नाही, सृष्टीमध्ये हिरा एक नैसर्गिक आहे. हिरा सापडतो आपल्याला सृष्टीमध्ये. आणि तो हिरा सापडल्यानंतर तो आपण तसाच नाही वापरत ना. त्या हिऱ्याला आधी स्वच्छ करावं लागतं. आधी त्याला स्वच्छ करावं लागतं. आणि मग स्वच्छ तो बेडोल असतो. मग त्याला सुडोल करण्यासाठी आधी त्याला स्वच्छ करावं लागतं. मग त्याला पॉलिश करावं लागतं. जिकडे हवं तिकडे आपल्याला त्याला कापावं लागतं. जिकडे हवं तिकडे त्याला छिद्र द्यावं लागतं. छिद्र पाडावे लागतात त्याच्यामध्ये. आणि त्याला नंतर सुवर्णसूत्रामध्ये बांधावं लागतं. म्हणजे एवढी सगळी प्रक्रिया जी आहे ती आपल्याला हिरा वापरण्यासाठी आपल्याला ते करावी लागते. आणि जेवढं जेवढं आपण यत्न त्या हिऱ्यावर करणार आहोत, तेवढं तेवढं त्याचं मोल प्रगत होणार आहे. तसंच बघा, आपण नाम घेतो आहोत म्हणजे आपण कुठेतरी नामाचं महत्व ऐकलेलं असतं. कारण नामाने आपल्याला संकटातनं वाचवलेलं असतं. म्हणून आपण 1-2 माळा करतो, काही 11 वेळा नाम घेतो. पण तेवढंच केल्याने काम होणार नाहीये. आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला त्याचा सारखा सारखा अभ्यास करावा लागणार आहे. मग त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का? आपल्याकडे नामाचे 10 अपराध असा एक विषय आहे शास्त्रामध्ये. मग ते नामाचे अपराध काढून ते नाम घ्यायचं असतं. आता नामाचे अपराध म्हणजे शास्त्राचा विषय बरं का. नामाचे अपराध म्हणजे नामामध्ये अपराध नाहीयेत, नामधारकामध्ये अपराध असतात. मग ते नामधारकाने आपल्यामधले जे काही अपराध आहेत, आपल्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी काढून नाम घ्यायचं असतं. आणि अशा पद्धतीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास केल्यानेच त्या नामाचा महिमा वाढतो. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने उपनिषदांचा आधार घेऊन आज रामनामाचं महत्व बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते दप्तर वाढवण्याबद्दल वगैरे आता बोललं होतं की नाही, तर थोडस लक्षपूर्वक ऐकायचंय. आपल्याकडे एक विषयाला आपण सुरुवात करतोय बरं का. आता एक एक थोडासा अवघड मुद्दा आहे, त्याला आपण सुरुवात. आणि रामनामाचं महत्व. आणि संपूर्ण जगत हे राम राम नाम कसं, हे उपनिषदांमध्ये कुठल्या आधारावर सांगितलेलं आहे त्याचं आपण चिंतन आता करतो. आपल्याकडे आपण कुठलाही वैदिक मंत्र जेव्हा म्हणतो, तर वैदिक मंत्र म्हटल्यानंतर आपण 3 वेळा ओम शांती 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 असं म्हणतो. तर खरं म्हणजे 3 वेळा शांती का एकदाच का नाही म्हणत आपण? एकच शांती पुरेशी आहे ना. शांतीच ना मग ती. मग एकदाच एकदाच म्हणावं. पण जर ते उपनिषदांमध्ये तशा पद्धतीने आलेलं आहे, तर उपनिषद जे आहे ते निर्दोष असतात. त्याच्यामध्ये एक काना आणि मात्रा पण जास्तीचं नसतं. जर तिथे ते वापरलेलं आहे, तर ती वेद माता आहे, ती श्रुती माता आहे. आणि ती निर्दोष असते. त्याच्यामध्ये दोष असूच शकत नाही. तर जर 3 वेळा शांती 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 असं जर म्हटलेलं आहे, तर त्या 3 शांतींचा अर्थ काय आहे? तर त्या 3 शांती ज्या आहेत, कारण 3 शांती आपल्याला हव्या असतात, एकच शांती पुरत नाही. कारण आपल्या सगळ्यांना त्रिविध ताप असतात. ज्यांनी ज्यांनी दासबोध पाहिलेला आहे, त्यांना त्यांना आपला विषय कुठे जातो आहे ते कळणार आहे. आणि आपल्याबद्दलच बोलणं चाललंय बरं का. आपल्याशिवाय दुसऱ्या कुठल्या कोणाबद्दल बोलणं चाललेलं नाही. सगळे विचार प्रथम पुरुषी मला लावून घ्यायचे सगळे. शास्त्र असं म्हणतं आपल्या सगळ्यांना त्रिविध ताप असतात, चौथा ताप नाहीच आहे. आणि ताप म्हणजे काय? त्रास. ताप म्हणजे त्रास. बघा हे त्रास आपल्याला आहेत की नाही. आणि शास्त्र कसं निर्दोष बोलतं बघा. त्याच्यामधलं एक आहे दासबोधामध्ये, तर समर्थाने मोठीच्या मोठी सूचीच दिलेली आहे. हे सगळे ताप म्हणजे काय, एक एक समास आहेत याच्या नावांवर. त्याच्यामधलं एक आहे आध्यात्मिक ताप. दुसरं आहे आधी भौतिक. अध्यात्म शब्दाचा अर्थ आहे शरीर. अध्यात्म शब्दाचा आपण एक एक बघणार होतो का सगळं, हाच विचार करायचा आहे. आणि हे सगळं करताना विसरायचं नाहीये की शास्त्राला हे म्हणायचं आहे की आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, याचा आधार घेऊन आपल्याला यायचंय रामवर. पण रामाशिवाय अध्यात्म, आधी भौतिक आणि आधी दैविक असं वेगळं काही नाहीच आहे. सगळं रामच आहे.
असा आपण विचार करणार आहोत. आणि उपनिषदांचा आधार घेतलेला आहे आपण हा विचार करताना. हे तीन म्हणजे काय याचा आपला विचार चालू आहे आता. आणि मग एक एक करून राम कसा, असा आपला एकंदर विषय असणार आहे. आणि मग काही एक दोन अजून वेगळे विषय पण आपण घ्यायचा प्रयत्न करूया. आपल्याला वेळ कसा मिळतो ते आपण बघूया. खूप मुद्दे घेण्यापेक्षा कमी मुद्दे घेऊन व्यवस्थित ते कळतायत का, कारण ते खूप हिताचं आहे आपलं. आपल्याला साधन म्हणून लगेच वापरता येणार, ते फक्त कन्सेप्ट नाही आहेत. फक्त कन्सेप्ट नाही, ते ऍप्लिकेबल आहेत. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ते अप्लाय करू शकतो आहोत ते सगळे विचार. मग एक आहे आध्यात्मिक ताप. म्हणून मग त्या तापांमधनं, आणि ताप म्हणजे त्रास, म्हणजे तापांमधनं ताप का होतात आपल्याला, शरीराला ताप का होतात, कारण आपण पाप केलेलं असतं. पापामुळे ताप. मग आध्यात्मिक, आणि ते कोणाला आपण दुसऱ्यांना दोष देऊ शकत नाही, आपणच ते कर्म केलेलं आहे. म्हणून मग हेच खुपतंय का, हेच दुखतंय का, शरीराला जे काही होतंय ते. समर्थांची ती सूची वाचावी आपण दासबोधामध्ये, काय काय आध्यात्मिक ताप म्हणजे काय ते समर्थांनी सूची दिलेली आहे. कारण ते आपण पाप केलेलं असतं, म्हणून त्याच्यामधलं एखादं काहीतरी आपल्याला भोगावं लागतं. आपल्याला आता कळतंय काय विषय चालू आहे ते. आध्यात्मिक. दुसरे आधी भौतिक. आधी भौतिक म्हणजे भवताली आजूबाजूला जे आहे ते. एक तर माझं शरीर, म्हणजे पहिलं माझं शरीर सोडून माझ्या आजूबाजूचं सगळं. आणि तिसरं जे आहे ते आधी दैविक. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. आपल्याकडे देवता ही संकल्पना आहे. या देवता ज्या आहेत त्या बाहेर पण आहेत, आणि त्या बाहेर जशा आहेत तशा त्या आत पण आहेत. ते आपण विचार करणार आहोत सगळे, त्या देवता म्हणजे कोण. आणि त्या आधी दैविक तापांबद्दल जेव्हा समर्थ बोलले आहेत, तेव्हा ते तो भूकंप होतो, देवता ज्या कोपतात तेव्हा काय काय होतं, अशा प्रकारची एक सूची समर्थाने दासबोधामध्ये दिलेली आहे. म्हणजे आपल्याला हे तीन शब्द आता कळले. आणि असं आपण म्हणतोय की हे तीन ताप जोपर्यंत शांत होत नाही, म्हणून तीन शांती. एकाचीच समजा माझ्या माझ्या पुरतं मी शांत झाले, आध्यात्मिक शांती समजा फक्त मला मिळाली, फक्त आध्यात्मिक शांती, माझं शरीर छान स्वस्थ, मी माझ्या माझ्या पुरतं साधन करतेय, मी आनंदात आहे. पण आधी भौतिक, ते जगत तसंच विद्यमान जर का आपण ठेवलं, तर ते जगत आपल्यावर घात करत राहील ना, त्याचे घात चालू राहतील. म्हणून आपल्याला आध्यात्मिक शांती, आधी भौतिक शांती आणि आधी दैविक शांती ही पण हवी आहे. आणि जोपर्यंत या तीन शांती मिळत नाही तोपर्यंत आपण त्या रामरूपाशी, त्याचं स्वरूप जे आहे, म्हणजेच माझं स्वरूप जे आहे, त्या स्वरूपाशी आपण एकरूप होत नाही. आणि उपनिषद असं म्हणतंय, या तिघांचाही आधार, आधार म्हणजे ते तिघही जण, आधार पण तेच, अधिष्ठान पण तेच आहे. आणि हे तिघही राम नसून दुसरं काहीच नाहीये. आणि हे तिघं म्हणजे आपण, आपलंच आध्यात्मिक शरीर, म्हणजे आपण आध्यात्मिक आधार. मग आधी भौतिक आधार आणि आधी दैविक आधारावर जे जे काही आहे ते राम शिवाय दुसरं नाहीच आहे. तर आता आपण एकेकाचा विचार करूया. पहिलं आपण काय करूया, तर आधी दैविक चा आधार घेऊया आपण, आणि अध्यात्माचा आपण नंतर घेऊया. विषयांची संगती थोडीशी आपण पाठीपुढे करतोय, एक अर्थक्रम असतो आणि तो अर्थक्रम आपण समोर घेतो आहोत. म्हणजे आपल्याला एका मागोमाग एक विषय मांडता येईल आणि आपल्याला कळणार आहे. म्हणून आधी आपण काय करूया, तर आधी आपण आधी दैविक या आधारावर सगळं रामच कसं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आधी दैविक म्हणजे काय ते कळलं बघा. सृष्टी निर्मितीचा परत आपण विचार करूया, की आता आपल्याला सृष्टी सगळ्यांना दिसती आहे. आणि जेव्हा वेळ होईल तेव्हा ब्रह्मदेव काय करणार आहे, तर ब्रह्मदेव ही सगळी सृष्टी जी आहे, तो ती अनंत सृष्टी जी आहे ती तो गुंडाळतो. ब्रह्मदेव गुंडाळतो म्हणजे ती लयाला जाते. सृष्टी उत्पन्न झालेली आहे, ज्या अर्थी ती उत्पन्न झाली त्या अर्थी तिला लय आहे, आणि ती लयाला जाईल. पण जेव्हा ती ब्रह्मदेव ठरवेल ती लयाला, आता तिचा लय करायचा, तेव्हा जेव्हा जे असंख्य जीव त्या सृष्टीमध्ये असणार आहेत, त्या सगळ्यांच्याच वासना काही संपलेल्या नसतात. मग त्या वासना ज्या आहेत त्या सगळ्या बीज रूपामध्ये जातात. आता एक छोटी वडाचं झाड आणि त्याची बी, ती बी केवढूशी, आणि त्याच्यामधनं आपण ती बी जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये मूळ कुठे आहे, खोड कुठे आहे, पानं कुठे आहेत, हे आपल्याला काही दिसतं का, त्या बीजामध्ये दिसतं का. पण त्या बीजामधनंच एवढं मोठं वृक्ष येतं ना. तशी ही सगळी सृष्टी जी आहे ती बीज स्वरूपात भगवंत नेतो. आणि जेव्हा आता त्याला वाटते की योग्य वेळ, त्यांच्या त्यांच्या वासना
वासनेचे भोग, त्या जीवांच्या वासनेचे भोग मिळण्यासाठी जेव्हा ते परिपक्व होतात, ते बीजावस्थात सगळ्यांच्या वासना असतात आणि ते जेव्हा परिपक्व होतात तेव्हा परत त्या ब्रह्मदेवाला ती सृष्टी निर्माण करावी लागते. त्या परमात्म्याला तर ब्रह्मदेव नाही करत, परमात्मा करतो आणि त्याचं उत्पत्तीचं काम जे आहे ते तो ब्रह्मदेवाला देतो. मग त्याचा सांभाळ करण्याचं काम जे आहे ते विष्णूला देतो आणि संहार करायचं काम जे आहे ते तो शंकराला देतो. तर परमात्मा हे सगळं करतो. तर परमात्मा जेव्हा ठरवतो की आता संपूर्ण सृष्टी पुन्हा निर्माण करायची, एक उदाहरण घेऊया फक्त, की तो काय करतो की तो भू असं फक्त उच्चारतो. तो भू असं म्हणतो आणि तो भू जेव्हा उच्चारतो तेव्हा पृथ्वी तयार होते. कारण ते भू हे बीज आहे. बघा आपल्याकडे वर्णमाला जी आहे, आपली वर्णमाला जी आहे, ते सगळे वर्ण जे आहेत ते बीजाक्षर आहेत. कारण त्या त्या बीजाक्षरांमधनं ते ते निर्माण होतं. आपण इतकं सगळं का बोललो आता? कारण राम हे नाम आणि त्या राम आता ते वर्ण त्याच्यामध्ये वर्णमाला आहे ना, र आ म, र त्याच्यामध्ये व्यंजन आहेत, अक्षर आहेत त्याच्यामध्ये. त्या सगळ्यांचा आपण आता विचार करतोय, र आ म. आणि आधी दैविक आधार घेऊन आता आपला विचार चाललाय, बरं का. दैविक म्हणजे तिकडे देवता येणार आहेत. त्या देवता आधी निर्माण होतात आणि त्यांच्यामधनं ते सगळं पुढे निर्माण झालेलं आहे. मग जेव्हा सृष्टी उत्पन्न करायची आहे त्याला, त्या भगवंताला, तेव्हा तो र असा जेव्हा तो उच्चारतो तेव्हा काय होतं? आणि राम शब्दामध्ये 3 अक्षर आहेत बघा, र, आ आणि म. र, आ आणि म. मग याच्यामधनं काय काय होतं? तो आपला सगळा आता विचार चालू आहे. आणि हा सगळा विचार जो आहे तो वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे. सांगायचं हेच, फक्त तिकडचे श्लोक वेगळे आहेत, वेगळ्या पद्धतीने ते मुद्द्यावर येतात. पण आपल्या सगळ्यांसाठी संतांनी फार मोठी कृपा केलेली आहे आणि आपण आता काय करणार आहोत, तर त्या वेदांमधला जो तुलसीदासांनी त्याच्यावर एक दोहा लिहिलेला आहे त्याचा आधार आता आपण घेतोय ते कळण्यासाठी. तुलसीदास असं म्हणतायत, बंदऊ नाम राम रघुवीर को. म्हणजे मी वंदन करतो रघुवीराच्या राम या नामाला. कारण त्या रघुवीराला खूप नामं आहेत. त्या रघुवीराने जे जे काही प्रताप केले, म्हणजे त्याची नामं जी आहेत ती निर्गुण निराकार आहेत. त्याची नामं सगुण निराकार आहेत. त्याची काही नामं सगुण साकार आहेत. अशा त्या रघुवीराला त्याच्या वेगवेगळे त्यांनी प्रताप जे केलेत त्याच्यावर त्याची वेगवेगळी नामं आहेत. बघा आपण उदाहरण आता आता आपण जे बोललो ते समजण्यासाठी आपण मनाचे श्लोक म्हणतो. त्याच्यामधला पहिलाच मनाचा श्लोक बघा, गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, आणि शेवटचं गमू पंथ अनंत. आता अनंत हा शब्द जो आहे तो काय आहे, तो निर्गुण निराकार वाचक आहे. गमू पंथ अनंत या राघवाचा. आता राघव म्हटलं त्याला तिथं सगुण साकार झाला. मग या छोट्याच्या आपण कोणाचं नाव घेतो, ते नक्की कशा प्रकारचं नाम आहे असं आपल्याला कळायला लागतं थोडासा अभ्यास चालू केला की. आणि इथं तुलसीदास काय म्हणतात, बंदऊ नाम राम रघुवीर को. मी वंदन करतो रघुवीराच्या राम या नामाला. का? हेतू कृशानु भानु हिमकर को. हेतू म्हणजे जे हेतू आहे, म्हणजे जे कारण आहे. कशासाठी कारण आहे, तर त्याने 3 शब्द आपल्या समोर ठेवलेली आहेत. एक आहे कृशानु, दुसरा आहे भानू आणि तिसरा आहे हिमकर. आता कृशाणू म्हणजे काय, तर कृशाणू म्हणजे अग्नी. कृशाणू म्हणजे अग्नी. भानू, भानू म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, भानू म्हणजे सूर्य. आणि हिमकर म्हणजे काय, तर हिमकर म्हणजे चंद्र. म्हणजे तुलसीदास असं म्हणतायत की मी वंदन करतो त्या रघुवीराच्या राम या नामाला. कारण ते नाम जे आहे ते कारण आहे अग्नीसाठी. ते अग्नीसाठी कारण आहे, ते सूर्याचं कारण आहे आणि ते चंद्राचं कारण आहे. कारण त्याच्यामधनं ते बनलंय. आपण आता जे म्हटलं की भू वर्ण पृथ्वी तयार झाली, तसं त्या भगवंतानी काय केलं, तर ते आपल्याकडे बीजाक्षर जी आहेत त्यांनी कृशाणू म्हटलं. कृशाणू म्हटल्यानंतर काय झालं, तर अग्नी तयार झाला. कृशाणू म्हटल्यानंतर अग्नी हे तत्व तयार झालं. अग्नी हे तत्व रूपाने. आणि त्याच तत्वरूपाने बघा आपल्याकडे तन मात्रा म्हणजे तीच मात्रा. जेव्हा सृष्टीने आपण आधी भौतिकच्या वेळेला थोडासा विचार अधिक त्याचा करूया, हळूहळू सुटेल.
सुरुवातीला म्हटलं होतं की जे ते नवीन आहे त्यांना थोडंसं अवघड वाटू शकतं. आधी भौतिक आधी दैविक अशा आधारावर आपण आज विचार करणार आहोत. तर जेव्हा भगवंताने कृशानू म्हटलं तेव्हा काय झालं, तर तेव्हा अग्नी तयार झाला. त्यांनी भानू म्हटलं तेव्हा सूर्य तयार झाला. आणि त्यांनी हिमकर म्हटलं तेव्हा चंद्र तयार झाला. हे कसं काय शक्य आहे? आपल्याकडे बीजाक्षर मगाशी जो उल्लेख आहे ती बीजाक्षर आहेत. कृशाणू शब्दाचा अर्थ आहे अग्नी. पण कृशाणू मध्ये र आहे बघा. क्र र र र. तर र हे बीजाक्षर आहे. हे ते बीज आहे. आणि त्या र मुळे काय झालं तर अग्नी तयार झालाय. आणि भानू भानू म्हणजे र ला अंडरलाईन करा आपल्याला समजण्यासाठी. भानू तर भानूमध्ये भा आहे. आ आची मात्रा आहे. आणि आ म्हणणं काय तयार झालं तर तिकडे सूर्य तयार झाला. आणि हिमकर या शब्दामध्ये म हे जे अक्षर आहे हे बीजाक्षर आहे. आणि त्या म मधनं चंद्र तयार झाला. र आ म त्याच्यामधनं अग्नी सूर्य आणि चंद्र असं तयार झालं. आणि आपण आधी दैविकचा आता विचार करतोय बघा देवता. या देवता आहेत सगळ्या. या सगळ्या देवता आधी दैविकचा आधी विचार करतोय आणि या देवता आहेत. अग्नी बाहेर पण आहे आपल्या शरीराच्या बाहेर पण आहे आणि आपल्या आतही आहे. आपल्याकडे शास्त्र म्हणतं पिंडितेची ब्रह्मांडी. याचा अर्थ ब्रह्मांडितेची पिंडी. आता आपण कुठला आधार घेतलाय सुरुवातीला आधी दैविक आधार घेऊन आपण हा सगळा विचार आता आपला चाललाय. म्हणजे अग्नी हे आत आहे ना अग्नी आपलं जठर अग्नी नाही का? असतं की नाही आपलं अंग कोमट की कार असतं त्या शवासारखं. आहे ना अग्नितत्व. आणि तो सूर्य आपल्याकडे बघा सूर्य आतमध्ये कुठे? सूर्य आतमध्ये आहे. आहे ना देवता रूपात आहे. बघा आपलं शास्त्र असं म्हणतं की या सगळ्या आपले कर्मेंद्रिय आपली ज्ञानेंद्रिय आणि आपलं अंतःकरण या सगळ्याला आपापल्या देवता आहेत. या सगळ्याला देवत आहेत. त्याच्यामध्ये आपण जर ज्ञानेंद्रिय म्हटली तर आपले श्रोत्र आपले कान जे आहेत. कान हा फक्त अवयव आहे बरं का. फिजिकल कान हा फक्त अवयव आहे. पण त्या अवयवाच्या आत सूक्ष्म इंद्रिय आहे. त्याला श्रोत्रेंद्रिय असं आपण म्हणतो. आणि ते श्रोत्रेंद्रियाची देवता आहे दिशा. तसं त्वचा अंगभर आहे त्वचा. तर त्वचा हे फक्त बाहेर आहे स्थूल देहाचा भाग आहे. पण त्वक नावाचं इंद्रिय आहे. आणि त्याची देवता आहे वायू. तर वायू असला की ते त्वचेला कळतं की नाही. वायू ही त्याची देवता आहे. मग आपल्याला चक्षु आहे डोळे. डोळा हा फक्त अवयव आहे. चक्षु बॅकएंड चक्षु नावाचं इंद्रिय आहे. आणि त्या चक्षु इंद्रियाची देवता कोण आहे? सूर्य. सूर्य आहे का आतमध्ये देवता स्वरूपात? आहे. आहे. मग काय जिव्हा आहे जिव्हेचा वरुण आहे घ्राणेंद्रिय अश्विनी कुमार आहेत. तसं कर्मेंद्रिय वाक वाणी जिव्हा आपली वाणी त्याची देवता आहे अग्नी. अग्नी ही त्याची आता अग्नी निर्माण झाला इथे तर अग्नी कुठे आतमध्ये आपल्या जिव्हेत. म्हणून आपण कोणाबद्दल तरी बोलतो बघा की त्याची वाणी खूप तेजस्वी आहे. तर तेज आलं कुठून? अग्नी. म्हणून बाहेर जसं आहे तसं आतही आहे. आणि आत जे आहे ते देवता स्वरूप कसं आहे? कारण आधी दैविक असा आपण आता विचार करतोय. आणि आधी दैविक जेव्हा आपण अग्नी म्हणतो तेव्हा ते र आहे. अग्नी जेव्हा मी र र र असं फक्त म्हटलंय तर माझी वाचा सुधारतीये. त्याच्या पुढे काय सूर्य. हे सूर्य माझे नेत्र मला जे दिसतंय म्हणजे माझे बाहेरून डोळे सुधारणार आहेत उत्तम ते होणारच आहे. पण माझी दृष्टी सुधारणं म्हणजे काय? बघा आपण रामाला सांगतो रामरक्षेमध्ये की तू कौसल्येचा जो पुत्र आहे शिरोमे राघव पातू भालम दशरथांमज कौसल्य दुषक पातू. कौसल्येचा पुत्र असा जो राम आहे अशा रामाने माझ्या दृष्टीची काळजी करायची आहे. का? कौसल्याचे डोळे खूप छान होते का म्हणून आपले डोळे सुंदर होणार आहेत. कारण कौशल्याची दृष्टी रामाकडे पाहण्याची जी होती रामाकडे ती पाहणारच आहे. तिचा पुत्र आहे. आपण सगळेच आपल्या पुत्रांकडे प्रेमाने पाहतो. आपल्या संतान जे आहेत आपले त्यांच्याकडे प्रेमाने पाहतो. आणि त्यातही तिचा पुत्र जो आहे तो राम. मग ती प्रेमाने पाहणारच. पण तसं नाहीये. ती ज्या प्रेमाने रामाकडे पाहायची त्याच प्रेमाने ती कैकेयीकडे पण पाहायची.
समदृष्टीने सगळीकडे पाहणं याला म्हणतात दृष्टीची काळजी घेणं. म्हणून आ आ असं आपण जेव्हा म्हणणार आहोत तेव्हा आपली ती दृष्टी तर सुधारणार आहेच आहे, कारण तो सूर्य आहे तिथे. आणि सूर्याचं अजून एक काम आहे ते म्हणजे प्रकाशमान. तो प्रकाश पाडतो आपल्या बुद्धीमध्ये. आणि प्रकाश पाडणं म्हणजे काय? तर ती त्या बुद्धीवर, ज्या बुद्धीवर अनंत जन्मांचा राप असतो, लेप असतो, की मी म्हणजे देह, मी म्हणजे जीव, हा लेप जो आहे तो कमी होत जातो. कारण ते प्रकाशमान जी आहे ते बुद्धीमध्ये प्रकाश पडत जातो. म्हणजे आपलं अज्ञान जे आहे ते फक्त आ आ आ हे म्हटल्याने कमी होणार आहे. पण सूर्याचं काम आहे ते प्रकाशमान. सूर्य ते करतोय. ती देवता ती करतीये, आपल्या आतमधली देवता ते काम करतीये, अज्ञान कमी करण्याचं काम. आणि पुढे हिमकर चंद्रमा. चंद्र काय करतं? तर चंद्र आपल्याला शीतलता प्रदान करतं. आणि त्या शीतलतामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होतो. बघा अग्नी, अग्नी आता आपण र आ म, आपण आधी दैविक हे विसरायचं नाहीये, कारण आपल्याला वेगवेगळ्या याच्यावर विचार करायचा आहे. नंतर निवांतपणे लिहून काढा, कारण हे इतकं सुंदर आहे, किती आनंद आहे. किती सुंदर पद्धतीने बोललंय बघा आपल्या शास्त्रामध्ये, नो अँबिग्विटी. आणि हे असंच आहे. आणि हे सगळ्या संतांनी मान्य केलंय आपल्या. बघा अग्नी काय काम करतं? तर अग्नी जाळतं. अग्नी जाळतं. मग अग्नी काय जाळतं? काय जाळपोळ करायचं? जाळपोळ करण्याबद्दल आपण आत्ता विचार करतो आहोत. तर आपलं अनंत जन्मांचे आपण जे कर्म केलेले आहेत आणि त्या कर्मांचं अजून जे आपल्याला फळ भोगायचं आहे ते संचितामध्ये असतं. संचित म्हणजे साठा. तो एक डोंगरच होऊन बसलेला असणार आहे. कारण ते सगळी फळं आपल्याला भोगायची आहेत, म्हणून तेवढे जन्म आपल्याला घ्यायचे आहेत. आणि क्षणोक्षणी आपण जे नवीन कर्म करतो आहोत आणि ज्याचं फळ अजून आपल्याला मिळालेलं नाही, ते संचितामध्ये भर पाडतंय. म्हणून मी कर्म करताना जेव्हा भगवंताचं नाम घेऊन जर कर्म केलं तर संचितामध्ये भर पाडत नाही, भर पडत नाही. किती सुंदर विचार आहे. म्हणून अग्नी काय करतं? तर अग्नी त्या संचिताच्या डोंगराला भस्मसात करतं. अग्नी जाळतं त्याला. आपल्याला दुसरं काहीच करत नाही, मुखाने फक्त राम हे नाम घ्यायचंय. समर्थ म्हणतात बहु साजिरे नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. स्वल्प आहे, लहान आहे, सोपं आहे, फुकट आहे, तरी मुखात येत नाही. कारण आपल्याला एवढं काय काय वेगळं करायचं असतं ना अजून सगळं. आणि संचितात जे काही आपण उत्तम कार्य या सृष्टीमध्ये करत असू, लौकिकातलं एखादं मोठं पद असतं आपल्याकडे, पण ते सगळं त्या संचितात भर पडतंय जर आपण भगवंताचं नाम नाही घेतलं तर. याचाच आपण लक्षात ठेवायचंय. आणि फक्त भगवंताचं नाम घेतलं तर सगळंच आपली आपली पाठी जी आहे ती कोरी होऊन जाते. आणि मग उत्तम काम करायचं की आपण काम करायला कोण नको म्हणतंय. म्हणून अग्नी काय करतं? तर अग्नी आपलं संचित जाळतं. सूर्य काय करतो? तर सूर्य प्रकाशमान करतो, म्हणजे सूर्य आपल्याला ज्ञान देतं. अज्ञान आपलं कमी व्हायला लागतं. आणि एवढं जाळपोळ ताप सगळा झालाय ना, मग आपलं अंतःकरण जे आहे ते शांत पण झालं पाहिजे. मग ते काम जे आहे ते चंद्राकडे जातं. एक थोडासा पुढचा अजून एक पाऊल पुढे जाऊन हा विचार आपण करतोय. आपण अजून आधी दैविक आधार घेऊन जो विचार करतोय आपला अजून तोच विचार चाललाय. थोडंसं पुढे जाऊया. ही तीन अक्षर राम नामच आहे, र आ आणि म. आणि हे जे नाम आहे जेव्हा ते गुरुमुखातनं येतं, बघा आपण त्याच्यासाठी जे काही श्रुती वचनं आहेत उपनिषदांमधली, ती वचनं न घेता त्याचा अर्थ जो आहे तो आता आपण इथे बघतो. ते संस्कृत मधली संस्कृत पण ते गिरवाण मध्ये ते सगळं असतं. वेदांमधलं जे वचन आहे ते त्याचा एक आपण आधार घेतो आता, एक थोडा वेगळा विचार घेतोय. र आ आणि म राम आहे, हे सगळे मिळून राम आहे. तर जेव्हा ते गुरुमुखातनं हे जे नाम, म्हणून नाम जे आहे जोपर्यंत आपल्याला मोक्षदाते श्री गुरु मिळत नाहीत, कारण ते त्यांच्या मुखातनं आपल्या कानात जावं लागतं. ते नाम जे आहे काना वचनाची ये भेटी, म्हणजे काना आणि वचन म्हणजे त्यांच्या मुखातनं वचन, त्यांचं वचन आणि आपले कान असं जेव्हा होतं तेव्हा ते काम करायला लागतं नाम. आणि जर आपल्याला मोक्षदाते श्री गुरु नाहीयेत किंवा आपण आपलं आपलं कोणाला तरी आपले श्री गुरु मानलेले आहेत, त्याच्या नेम काय आपलं वाईट तर होणं शक्यच नाहीये. पण ज्याचं आत्ता आपण नाम घेतो आहोत, मोक्षदाते श्री गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जिथे आपला भाव आहे, ज्याचं आपण नाम घेतो आहोत ते नामच आपल्याला मोक्षदाते श्री गुरूंपर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि हे सगळं शास्त्र आहे बरं का. आणि जेव्हा त्या मोक्षदाते श्री गुरूंकडनं त्यांच्या मुखातनं आपल्या कानात ते नाम जातं, तेव्हा काय होतं?
तो आपण आता विचार करतोय की या हे तीन आहे. आपण रामाचा आता विचार करतो, रामनामाचा विचार करतो आहोत. तर र, आ आणि म, तेव्हा मधलं अक्षर जे आ, हे सगळ्यात आधी काम करायला लागतं. कारण ते प्रकाशित करतंय. आणि ते काय प्रकाशित करतं, तर आपली पाप जी आहेत ती सगळं प्रकाशित व्हायला लागतात आपण. म्हणजे आतापर्यंत ना आपण चूक करत होतो, आता मला चूक करून चालणार नाहीये. राम नामाने काय होतंय बघा, त्या राम नामामधलं मधलं अक्षर जे आहे ते असं काम करतं की माझं पाप मला कळायला लागतं की आता मी चुकत होते, आता मला चुकायचं नाही. म्हणून आपली पाप जी आहेत ती प्रकाशित व्हायला लागतात. त्याच्यानंतर पहिलं अक्षर जे आहे र, ते काम करायला लागतं. ते र काय करतं, तर र हे अग्निबीजाचं आहे. ते ते काय करतं, तर ते सगळी पाप जी आहे ती जाळतं. म्हणजे आपलं अज्ञानच संपलं, आपली पाप संपतायत. आणि मग नंतर उरलं काय शेवटी, उरलं काय, तर आल्हाददायी जीवन जे आहे ते आपण जगायला लागतो त्या चंद्रामुळे, म्हणजे त्या मकारामुळे. आल्हाददायी, आल्हाद असा आपल्या अंतःकरणामध्ये भरतो आणि आपण आनंदाने आपलं जे उरलेलं असतं ते आयुष्य आपण जगतो, असं शास्त्र म्हणतो. म्हणून बघा आपल्याला या सगळ्यावरनं कळतं की आपण जे विचार केला होता की आज आपण रामनामाचा कसा विचार करायचा आहे, त्याचा उच्चार कसा करायचा, त्याच्यामध्ये दोष कसे कमी करायचे. तर आपण जेव्हा रामनाम म्हणतो तेव्हा राम, राम असं संपूर्ण र, आ, म असं आलं पाहिजे ते. आपल्याला घाई असते, आपल्याला ना ते माळा संपवायच्या असतात, तेवढ्या वेळा ते मोजायचं असतं आपल्याला. एक विमान उडतं आकाशामधनं, तसं आपण त्या नामावरनं उडून जातो. ते विमान जे उंचीवरनं उडतं की नाही, तेव्हा खालती किती शहरं चांगली चांगली प्रेक्षणीय स्थळं येऊन गेलेली असतील, पण ते आपल्याला दिसत नाहीत. कारण आपलं अंतर इतकं, आपण इतक्या वरून असतो की आपल्याला ते दिसतच नाही. तसं आपण वरून उडून जातो त्या नामावरनं. तसं न करता राम, राम असं ते हळूहळू म्हटलं पाहिजे. आणि हे म्हणताना आपण जाणीवपूर्वक म्हटलं पाहिजे. हे सगळं करताना कुकरच्या शिट्ट्या ऐकू आल्या, दारावरची बेल ऐकू आली, तर कसं ते आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण सुरुवातीला जे म्हटलं, जेव्हा आपण अभ्यास करू त्या नामाचा, तेव्हाच त्याचं त्याच्या मोलाचं त्याचं मोल प्रगट होणार आहे. तोपर्यंत ते प्रगट होत नाही ते नाम प्रगट तिथे. म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि अतिशय महत्वाची शेवटची गोष्ट ती म्हणजे ते नाम घेताना प्रेम भरलं पाहिजे. त्या भगवंताविषयी प्रेम, प्रेमाने ते नाव घेतलं पाहिजे. आणि आपण जेव्हा असं करू तेव्हा त्या नाम जे आपण घेतो त्याच्यामध्ये दोष आपण कमी व्हायला लागतात. आणि आपण जे काही चुका करत असतो त्या पण त्याच्यामधनं कमी होतात. नाहीतर आपलं काय असतं नेहमी, की आमचे श्री गुरु आपले डॉक्टर काका जे आहेत ते कायमस्वरूपी म्हणतात की आपण जे काही साधन करत असतो की नाही, जे आपल्याला साधन वाटत असतं, त्याला दोन पद्धतीचे शाप असतात. एक आहे सकामता, म्हणजे मी का नाम घेते, मला काहीतरी हवंय म्हणून नाम घेते, सकामता, कामना असते तिथे. आणि दुसरी असते यांत्रिकता, म्हणजे पाट्या टाकल्यासारखं आपण नाम घेत असतो. पण तसं न करता जाणीवपूर्वक उत्तम पद्धतीने आपण नाम घ्यायचा प्रयत्न करायचा. आतापर्यंत आपण जो विचार केला तो आपण आधी दैविक आधारावर, म्हणजे त्या देवता कशा आहेत तिथे आपल्या आतमध्ये, आणि त्या देवता काय काय करतात, ते काय जाळपोळ करतात, त्या काय प्रकाशमान करतात, आणि काय आल्हाददायक आहेत, आल्हाददायक कशी आहे ती देवता, असा सगळा आपण आधी दैविक आधार घेऊन आतापर्यंत विचार केला. आणि ते कसं रामच आहे. पण आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते त्या आधी आधी दैविक विचार केला, आतल्या देवता ते राम नसून अजून काही वेगळं नाहीच आहे असा आपण विचार केला. आता आपण दुसरा आधार बघतोय तो म्हणजे अध्यात्म. आणि अध्यात्म शब्दाचा अर्थ आपण बघितला होता. अध्यात्म म्हणजे शरीर, जिथे आत्मा अधिष्ठान रूपाने असतो त्याला अध्यात्म असं म्हणतात. ही व्याख्या आपण तयार केली बरं का आपल्याला समजण्यासाठी, कारण ते आत्मतत्व तिथे आहे. आता आत्मा इथे आहे तिथे नाही असं काही असतं का? कारण खरं म्हणजे ते निरपेक्ष व्यापक आहे. आपण आत्मा म्हणजेच ब्रह्म, पण आपण जेव्हा शरीर सापेक्ष शब्द वापरतो तेव्हा त्याला आत्मा म्हणतो. म्हणजे तो आत्मा बंदिस्त झाल्यासारखा आहे, तो बंदिस्त नाहीये. परमपूज्य डॉक्टर काका अजून एक सोपं उदाहरण देतात, ते म्हणजे एक काचेचा ग्लास, रिकामा ग्लास. तो असा जमसा आपण पालथा केला तेवढ्या तात्पुरता, तर आजूबाजूचं वातावरण जे आहे ते तिथे बांधल्यासारखं, बांधलंय का ते बांधल्यासारखं झालं. आणि परत ग्लास असा आपण सरळ केला तर ते वातावरण जे आहे ते वेगळ्या त्या वातावरण बाकीच्या वातावरणात मिसळून गेलं बेमालूमपणे.
तसा आत्मा हा शब्द जो आहे तो आपण शरीर सापेक्ष वापरतो आणि शरीरापासून बाकी सगळं वेगळं असं ब्रह्म वापरतो. आहे सगळं एकच, आत आणि बाहेर खरं म्हणजे असं काहीच नाहीये. पण आता आपण अध्यात्म म्हणजे शरीराच्या दृष्टीने जेव्हा आपण आत्म्याचा विचार करतो, त्या तत्वाचा विचार करतो, तेव्हा त्याला आत्मा म्हणतो. तर अध्यात्म शब्द आपल्या अध्यात्म म्हणजे शरीर. मग ते शरीरामध्ये काय आहे तर आपण आता हे र, आ आणि म असं आपण आपल्याला तर कळलं. र म्हणजे काय, तो रकार जो आहे तो अग्निवाचक शब्द आहे हे आपल्याला कळलं. त्याच्यामधला आकार जो आहे तो काय आहे, तर तो सूर्यवाचक आहे, सूर्याचा वाचक आहे. आणि तिसरं जे आहे पण मकार म्हटलं तो चंद्राच्या वाचक शब्द आहे. आता आपल्या शरीराचा आपण विचार करूया बरं का. आपण त्या देवतांबद्दल, सूक्ष्म देवतांबद्दल विचार केला. आता आपण त्या शरीराचा विचार करूया. तर अग्नी जी आहे ती कुठली देवता आहे, मगाशी आपण म्हटलं होतं अग्नी जी आहे ती कुठली कुठली देवता आहे, तर ती वाणीची देवता आहे. आपण मगाशी म्हटलं होतं की आता वाणी म्हटलं तर शरीराचा भाग आला, देवता म्हटलं तर बॅकएंड झालं, वाणी म्हटलं तर आपण शरीराचा भाग. आता आपण पुढे आलोय, शरीराबद्दल विचार करतोय बरं का. आहे तेच, फक्त विषय बदलायचे. आणि सगळंच कसं राम, असा आपला विचार चाललाय. तर प्रकार जो आहे तो म्हणजे अग्नी. आणि अग्नी ही कोणाची देवता आहे आपल्या शरीरामध्ये, तर ती वाणीची देवता आहे. तर इकडे वाणी असं लक्षात ठेवा. नंतर रेकॉर्ड करून नोट्स काढून घ्या स्वतःचे. आणि इतका आनंद मिळतो आपल्याला, एखादा विषय कळला आपल्याला आणि मग तसं दिसायला लागतं. एकनाथ महाराज म्हणतात, त्यांनी हरिपाठ लिहिलाय. एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठामध्ये, कानी जे पेरले ते डोळा उगवले. कानांनी आपण तसं कधी ऐकलंच नाही तर तसं दिसणारच नाही आपल्याला. म्हणून ते तसं दिसण्यासाठी, आणि दिसण्यासाठी म्हणजे काय, तसा अनुभव घेण्यासाठी तो विचार आपल्याला मुख्य कळायला लागतो, तो आपल्या कानात जायला लागतो आधी. तर हा आपण विचार करतोय अग्नी ही कुठली देवता आहे, तर ती वाणीची देवता आहे. आणि त्या वाणीचं अभिव्यंजक संस्थान काय, म्हणजे ती वाणी येते कुठे, मुखातनं बाहेर येते, वाकिंद्रिय. तर वाणी. दुसरं आपण सूर्य म्हटलं होतं. सूर्य म्हणजे इकडून वाणी म्हणणं ते प्रगट होतं सगळं. र म्हणजे आपली वाणी प्रगट होते, वाणीमधनं सगळं प्रगट होतं, रामामुळे प्रगट होतो, र मुळे प्रगट होतो. आणि हा सूर्य जो आहे तो कुठली देवता आहे, आपण मगाशी बघितलं होतं की तो नेत्राची देवता आहे. आणि नेत्र हे कुठलं अभिभंजक संस्थान, नेत्रामधनं काय प्रगट होतं, तर रूप प्रगट होतं, रूप. तर वाचा, वाणी म्हणजे वाचा असं आपण म्हटलं. आणि मग सूर्यामधनं आपण काय म्हटलं, नेत्र. म्हणजे रूप. आणि शेवटचं जे आहे चंद्रमा, चंद्र ही कुठली देवता आहे, आपल्याला थोडंफार शास्त्र माहिती असतं चंद्र ही कुठली देवता आहे. तर चंद्र ही अं, चंद्र ही मनाची देवता आहे. चंद्र ही मनाची देवता आहे. आणि मन कोण आहे, तर मन अध्यक्ष आहे, सगळ्या इंद्रियांचा तो अध्यक्ष आहे. आता आपण बोलता बोलता काय, कुठल्या मुद्द्यावर आलो माहितीये का, की काया म्हणजे काया वाचा मन असं आपण आलो. वाचा तर आपण पाहिली, ती आहे अग्नीची. आणि कायेचा एक भाग म्हणजे नेत्र, आणि नेत्रामधनं काय प्रगट होतं, तर रूप म्हणजे नाम. आणि त्या वाचेमधनं आपण काय घेतो, तर नाम घेतो. तर नाम, रूप आणि मन. आणि नाम म्हणजे वाणी. बघा आपला संपूर्ण व्यवहार जो आहे किंवा जगताचा आपला संबंध जो आहे तो या तीन गोष्टींमुळेच जास्त आहे, काया वाचा मन. समर्थ जेव्हा करुणाष्टक म्हणतायत तेव्हा समर्थ असं म्हणतात की काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवीत असे. आणि काया वाचा मन हे सगळं मग र आ म, याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये, ते पण रामच आहे फक्त. आपण मंत्र पुष्पांजली पण म्हणतो बघा, त्या मंत्र पुष्पांजलीमध्ये आपण काया वाचा ममसेंद्रियर्वा असं म्हणतो, काया वाचा मन तिथे पण आलंय. आणि हे काया वाचा मन हे रामाशिवाय दुसरं काही नाही आपल्याला आत्ता कळतंय. म्हणजे आध्यात्मिक आधारावर राम याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टींचा अनुभव येत नाही, आपला संबंध नसतो कोणाशी याच्याशिवाय. आपण सगळे रामरक्षा म्हणतो की नाही, रामरक्षेमध्ये आपण काय म्हणतो, की श्री रामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, मन आलं. आणि मन म्हणजे इकडे चंद्र त्याची देवता आहे. मग ते मकार चंद्र, मन तिथे. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. मग श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणवे, वाचा, वाचा म्हणजे अग्नी. मग तिथे र आला, र आ म हा सगळा विचार चालू आहे. आणि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामी, तर शिरसा नमामी म्हणजे काया, काया वाचा. आणि कायाचा आपण इकडे इकडे आपण रूप म्हटलंय, नेत्र म्हटलंय, पण तो शरीराचा भाग आहे.
म्हणून आपण काया असं तिकडे स्वीकारलंय आपण. अजून एक उदाहरण आपण घेऊ शकतो. ते म्हणजे आपण मनाचे श्लोक जे म्हणतो, आपल्याला माहित असलेले मनाचे श्लोक. तिसरा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. त्याच्यामध्ये मन आलंय बघा. प्रभाते मनी मनाला अंडरलाईन करूया. प्रभाते मनी रामचिंतित जावा. पुढे वैखरी वाणी आली तिथे. आणि सदाचार, हा सदाचार आपण देहाने करायचा आहे. तर या आधारावर पण आपण जर विचार केला, आध्यात्मिक आधारावर आपण जर विचार केला, तर आपल्याला राम त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असं कळतं. म्हणून आतापर्यंत आपण जो विचार एक तर तो होता आधी दैविक आधारावर, आधी आध्यात्मिक आधारावर आता आपण केला, आणि शेवटचा जो राहिला आहे तो आहे आधी भौतिक. एक एक थोडीशी अवघड व्याख्या करती आहे, पण हे सगळं रेकॉर्ड होतंय म्हणून आपण आनंदात होतो. आपण परत जाऊन ऐकू शकतो या तिघांमधले फरक कळण्यासाठी. बरं का? तर आपण जेव्हा अध्यात्म म्हणजे शरीर, अध्यात्म म्हणजे शरीर, त्याचा आपला विचार करून झाला आता. तर ते कसं समजायचं? स्वगत अधिक दृष्टीगोचर. स्वगत म्हणजे माझा शरीराचा भाग आहे, माझे दोन हात, त्याच्यामध्ये भेद नाहीये. तीनच प्रकारचे भेद असतात जगामध्ये, चौथा भेदच नाहीये. स्वगत, सजातीय, विजातीय. तर स्वगत म्हणजे स्वतःमधले जे भेद आहेत ते मीच आहे, पण माझे दोन हात, माझे दोन पाय, माझे दोन डोळे, पण ते मीच आहे. तर मीच अधिक दृष्टीगोचर, मला दिसतंय, दृष्टीला गोचर आहे, असं काय असतं ते अध्यात्म आहे. तर अध्यात्म म्हणजे काय? स्वगत अधिक दृष्टीगोचर. दुसरं आधी भौतिक, माझ्या आजूबाजूला आहे, मी पेक्षा वेगळं आहे, आणि पण मला दृष्टीगोचर आहे. अवघड वाटेल पण ते तेवढं अवघड नाही, शब्द अवघड असतात म्हणून आपल्याला तसं वाटेल. ते सोपं करण्याचा प्रयत्न करतो आहोत आपण. तर आधी भौतिक म्हणजे स्वभिन्न अधिक दृष्टीगोचर, म्हणजे स्वभिन्न आहे पण दृष्टीगोचर आहे. त्याला म्हणायचं आधी भौतिक, म्हणजे माझ्या भोवतालचं सगळं जे आहे ते. नाही ना अवघड? आता तिसरं काय उरलं? आधी दैविक. मग आधी दैविक म्हणजे स्वभिन्न, माझ्यापेक्षा भिन्न, पण अदृष्टीगोचर, जे दिसत नाही पण आहे, त्याला म्हणायचं आधी दैविक. आणि आधी दैविक आणि अध्यात्म याचा आधार घेऊन आतापर्यंत ते रामच कसं, असा आपला विचार करून झालेला आहे. आणि पुढचा विचार जो आहे तो आहे आधी भौतिक, आजूबाजूचं सगळं. खरं म्हणजे ते कळायला किती सोपं आहे. आपल्या आजूबाजू, माझ्यापासून बाहेरचं आहे ना तिकडे आकाशामध्ये सूर्य, आहे ना तिकडे भोवतालचं, माझ्या भोवतालचं मला दिसतं माझ्यापेक्षा भिन्न, मग तो सूर्य, तो चंद्र आणि तो अग्नी. बघा आपण हा विचार भवतालचा तो सगळा हा विचार करताना आपल्याला सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे त्याचा एक थोडासा परत विचार करूया. मग आपण सुरुवातीला तेही म्हटलं होतं की एकोहोम बहुश्याम, आधी फक्त ते एक तत्व होतं, आणि मग त्याला स्फुरण झालं, आणि मग ते एकोहोम बहुश्याम असा त्यांनी संकल्प केला. आणि मग त्याच्यामध्ये प्रकृती आहे, मग त्यांनी कोणाकोणाचा आधार घेतला, आणि ते आधीचं सगळे बीज स्वरूपात होतच. हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण आपण तसं करता करता वेळ कमी आहे, सगळ्याबद्दल सगळं बोलू शकत नाही. म्हणून आपण असं म्हणूया की मग नंतर आता त्यांनी एक एक भूत निर्माण केली. मग सगळ्यात आधी जे आहे ते आकाश निर्माण झालं. मग आकाशानंतर आकाश म्हणजे व्यापक आहे, आणि त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल झाली. आपण आपल्यासाठी सोपं करतोय बरं काही सगळं समजायला. मग त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल झाली असणार, म्हणजे तिथे वायू तयार झाला. मग त्या वायूमधनं अग्नी तयार झाला, आणि अग्नी जे आहे ते पहिलं प्रगट रूप आहे. ही जी आपण आत्ताची प्रक्रिया ऐकतोय ते खरं म्हणजे अजून तिथे जीव निर्माण झालेला नाहीये. सगळं खरं म्हणजे अव्यक्त स्वरूपात आहे, कारण ते सगळ्यात तत्तन मात्रा आहेत, तीच मात्रा. आणि नंतर ही सगळी भूतं वेगवेगळी तयार झाल्यानंतर त्यांचं पंचीकरण म्हणजे भेसळ झालेलं आहे. सुरुवातीला कसं झालं हा आपण विचार करतो, कारण या अग्नितत्वामधनं, त्या अग्निमधनच सूर्य आहे, आणि त्या अग्निमधनं नंतर चंद्र तयार झाल्यात, कारण हे सगळे प्रकाशमान आहेत. त्या अग्नीचेच प्रकाशमानता जी आहे ती सूर्याकडे आलेली आहे. तिघही सूर्य, अग्नी पण प्रकाशमान आहे, सूर्य पण प्रकाशमान आहे, चंद्र पण प्रकाशमान आहे. मग त्या अग्नीमधनं जल निर्माण झालेलं आहे. अग्निमधनं जल पटत नाही ना आपल्या बुद्धीला. असं कसं? कारण वर जर जल अग्नीवर जर जल आपण टाकला तर अग्नी विझतो. आणि शास्त्र इथे काय म्हणतंय, कशी आहे पद्धत, की अग्नीमधनं जल. मग थोडंसं आपण स्वतःला समजून घ्यायचं की आपण खूप धावलो समजा, दमछाक केली, तर त्याच्यामुळे आपल्याला घाम म्हणजे आतमध्ये आपण उष्णता निर्माण होते ना आपल्या शरीरामध्ये, आणि उष्णता निर्माण झाल्याने काय होतं, तर आपल्याला घाम येतो.
म्हणजे अग्नीमधनं जल तयार झालं. आणि त्या जलामधलं जे घनीभूत पदार्थ होते ते सगळं एकत्र येऊन पृथ्वी तत्व तयार झालं. किती छान शास्त्र लॉजिकली बोलतंय बघा, शास्त्र किती छान बोलतं. आणि त्याच्यानं अजून जीव तयार झालेला नाहीये. भगवंताची कृपा इतकी आहे की आपण निर्माण जीव रूपाने आपण निर्माण व्हायच्या अगोदर आपल्याला जे जे लागतं ते त्यांनी आधी निर्माण केलंय. काय कृपा आहे त्या भगवंताची आपल्यावर. पृथ्वी तत्व निर्माण झालं आणि त्या पृथ्वी तत्वानंतर ते भेसळी करून त्यांनी सगळ्यात आधी नंतर निर्माण काय केलं तर त्यांनी वनस्पती निर्माण केल्या. दोन गोष्टी त्यांनी निर्माण केल्या, एक वनस्पती आणि एक औषधी. मग हे काय दोन वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत काय, दोन वेगळं म्हणजे काय. तर वनस्पती म्हणजे काय की जे एकदा पेरल्यानंतर परत 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 त्याच्यामध्ये फळ येतच राहतात, त्याला म्हणायचं वनस्पती. आणि जी वनस्पती एकदा पेरल्यानंतर एकदा फळ दिल्यानंतर तिला पुन्हा पेरावं लागतं. आपल्याकडे केळी वगैरे आपल्याला माहिती आहे बघा, पुन्हा लावायला लागतात आपल्याला. एकदा फळ देऊन ते थांबतं. मग अशी जी वनस्पती असते त्याला म्हणायचं औषधी. आणि हे सगळं जे आहे या भगवंताने आपल्यासाठी निर्माण केलं. बघा आपलं संपूर्ण आयुष्य आपलं पूर्ण जीवन जे आहे ते या सूर्य आणि चंद्रावर आहे हो. आणि आपली आधी सोय बघा, आपलं पोषण आपल्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत, आपलं जे अन्न आहे या वनस्पतींना पोषण द्यायचं काम करतंय कोण? सूर्य. पोषण द्यायचं काम कोण करतंय तर सूर्य करतोय. आणि पोषण म्हणजे ते हरितद्रव्य क्लोरोफिल, म्हणजे आपण सूर्य जो आहे सूर्य त्या वनस्पतींना अन्न देतो. आणि त्याला अन्न दिल्यामुळे आपल्या अन्नाची सोय होतीये. म्हणजे सूर्य आपलंच पोषण करतोय त्या निमित्तानं. आणि परत चंद्र काय करतो, नुसतं पोषण देऊन काम चालणार नाहीये. म्हणजे दिवसभर सूर्य जो आहे तो त्या वनस्पतींचं आणि औषधींचं पोषण करतो. आणि चंद्र काय करतो, हे सगळे उपनिषदांचे विचार आहेत बरं का. चंद्र काय करतो तर चंद्र त्या त्यांना गुणधर्म प्रदान करायचं काम करतो. ते गुणधर्म आपण म्हणतो की नाही, पालकामध्ये हा गुणधर्म आहे किंवा चवळीमध्ये हे आहे किंवा त्या आंब्यामध्ये हे आहे. तर गुणधर्म द्यायचं काम जे आहे ते रात्रीमध्ये चंद्र द्यायचं काम, पोषण अधिक गुणधर्म. आणि या सगळ्यावर आपलं पोषण होतंय, आपलं जीवन आधारित हे सगळं जे आहे ते सूर्य चंद्र अग्नी याच्याशिवाय अजून कशावर आधारित आहे. आणि हे सगळं आता आपल्याला कळतंय की हे केवळ राम हे नाम आहे, अजून काहीच वेगळं नाही. आपलं पंचांग, आपलं जे ज्योतिषशास्त्र सगळं आधारित आहे ते या सूर्यावर आणि चंद्रावर. आपली ओहोटी भरती आपण पंचांग जेव्हा म्हणतो तेव्हा सोलार सिस्टीम आणि लुनार सिस्टीम याच्यावर सगळं आपलं चाललेलं आहे. आणि अजून एक खूप सुंदर विचार असा आहे की बघा आपण काहीतरी ऐकतो आहे, काहीतरी वाचतो आहे, काहीतरी आपण स्वतःकडे बघून पहावे आपण असे आपण या पद्धतीने काहीतरी बघण्याचा प्रयत्न करतोय. पण असे किती जण या भूतलावर आहेत ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मग त्यांच्यासाठी काय आहे, ती श्रुती माता आहे, आई आहे ना. आईला आपल्या मुलांची काळजी असतेच. शास्त्राने अजून एक काम काय करून ठेवलं तर हे जे चार वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या चारही वेदांचं जे तात्पर्य आहे, या चारही वेदांना मुख्य जे शिकवायचं आहे तो ते सगळं तात्पर्य जे आहे चार वेदांचं हे त्या श्रुती माऊलीनं राम या नामामध्ये उतरवून टाकलं. म्हणजे ज्याला नाही शास्त्र वाचता येत, ज्याला नाही काही कळत, त्यांनी फक्त राम असं म्हटलं तर त्याचं काम होतंय. बघा आतापर्यंत आपण काय केलं माहितीये का, आपण या तीन आधारांवर म्हणजे आधी दैविक आणि मग आधी भौतिक आणि आध्यात्मिक याचा आधार घेऊन सगळं रामच कसं असा विचार केला. आता एका वेगळ्या विचाराला चालू करतोय आपण. आज एका मागोमाग एक घेतच राहणार आहोत बरं का. आणि मला अजून अर्धा तास दिसतो आहे हे सेशन संपण्यासाठी, हे सत्र संपण्यासाठी. तर आपण लक्षपूर्वकच ऐकायचं आहे. आणि थोडा जडच असू शकतो विषय, आपण साधक घेत नाही आहोत, वरवर नाही बोलत आहोत, सगळीकडे आपण उपनिषदांचा आधार घेतो आहोत. शास्त्र असं म्हणतं की नाम कसं आहे, नाम कसं आहे तर चार गोष्टी. एक म्हणजे नाम जे आहे ते तारक आहे. आता सुरुवातीला आपण जे राम मंत्र म्हटलं तेव्हा सांगितलं गेलं की आपण रामाचं जे तारक मंत्र आहे ते मंत्र आपण आता उच्चारणार. ते तारक आहे, नाम जे आहे ते तारक आहे. दुसरं नाम प्रारक आहे. तिसरं नाम ज्ञापक आहे. आणि चौथं नाम स्मारक आहे. तर आता हा आधार घेऊन आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहोत.
पहिलं काय म्हटलं की पहिलं नाम तारक आहे, म्हणजे नाम तारणारं आहे. आणि नाम तारणारं म्हणजे काय, तर भवसिंधू मधनं आपण बुडण्यापासून ते वाचवणारं आहे, ते आपल्याला तारतं, म्हणजे ते वर आणतं. नाम आपण जेव्हा घेतो तेव्हा ते भवसिंधू मध्ये आपल्याला न बुडवता त्या भवसिंधू मधनं ते आपल्याला तारतं. बघा आपल्याकडे वाणीचे पण बघा, आपण नाम घेण्याबद्दल बोलतो आहोत. आपल्याकडे वाणी पण चार सांगितल्यात. त्याच्यामध्ये सगळ्यात परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. आणि त्या त्या वाणीमधनं घेतल्यानंतर त्या त्या पद्धतीने ते आपल्याला तारणार आहे. किती सूक्ष्म विचार शास्त्राने करून ठेवलाय. म्हणजे आपण आपण वरून सुरुवात करूया. जगात सगळ्यात स्थूल वाणी जी आहे ती आहे वैखरीची वाणी. वैखरी. वैखरीने जेव्हा आपण राम राम असं आपण जेव्हा म्हणू, तेव्हा वैखरी वाणीने काय होणार आहे, तर शास्त्र असं म्हणतं, ते भवसिंधू जे आहे ते भवसिंधू थोपवतं. नाम मुखाने घेतल्यामुळे भवसिंधू थोपवतं, म्हणजे तेवढ्या पुरता हा संसार जो आहे, हा सगळा संसार ते तेवढ्या पुरतं थांबवतं. नाही का आपल्याला अनुभव? आपण खरंच जेव्हा भगवंताचं छान नाम घेतो तेव्हा तेवढ्या पुरता तरी संसार संपतो ना, आपला थांबतो ना, तो तो येतो परत नंतर. आहे सगळं अनुभवाचं आहे बघा, काही वेगळं बोललेलं नाहीये. वेद निर्दोषच बोलतायत. म्हणून जेव्हा आपण वाणीमधनं, वैखरी वाणीमधनं नाम घेतो घेतो तेव्हा भवसिंधू जो आहे ते नाम थोपवून धरतं. जेव्हा आपण मध्यमे वाणीमधनं घेतो बघा, वैखरी वाणीमध्ये न येता जेव्हा ती जी मनप्रधान वाणी असते, म्हणजे काय, ती वाक इंद्रिय जे आहे ते मनात उतरतं. वाणी आहे, त्याला आउटलेट पाहिजेच की. आणि मध्यमा वाणी ती इथे कंठात असते. तर मध्यमा वाणीचे आउटलेट काय, तर ते म्हणजे मन. म्हणून आपण मध्यमा वाणीला मनप्रधान म्हणतो. म्हणजे काय, त्याला आउटलेट मन आहे. म्हणजे आपण मनात जे सगळे विचार करतो ते आपल्याला कळतं, ते बाहेर येत आहेत मनामधनं, आपल्यालाच कळतंय, आपल्या मनामधनं येतंय, आपल्याला कळतंय. मग त्याला मध्यमा वाणी म्हणायचं. आणि जेव्हा आपण या मध्यमा वाणीमधनं आपण जेव्हा भगवंताचं नाम घेतो तेव्हा शास्त्र असं म्हणतं की ते भवसिंधू आपण पार करून जाऊ शकतो. नाही अडकत तिथे, जातो आपण पुढे. आणि तेच वाक इंद्रिय जे आहे, जेव्हा त्या बुद्धीशी एकरूप होतं, जेव्हा ते वाक इंद्रिय जे आहे ते बुद्धीशी जेव्हा एकरूप होतं त्याला पश्चंती वाणी म्हणतात. कारण पश्चंती वाणी जी आहे ती बुद्धिप्रधान आहे. निश्चयाने आपण जेव्हा ते नाम घेतो तेव्हा शास्त्र असं म्हणतं की ते भवसिंधूला आटवतं. राहतच नाही तिकडे काही, भवसिंधू संसाराचं काही राहतच नाही. आणि ते हळू म्हणजे असं कसं घ्यायचं, असं आपल्याला एक प्रश्न पडू शकतो, असं कसं घ्यायचं, मग पश्चंती वाणीमधनं नाम कसं घ्यायचं, तर ते नाम आपल्या आपण उतरतं. जेव्हा आपण तेवढं नामाचा अभ्यास करतो, अभ्यास म्हटलंय त्याला, नुसतंच घ्यायचं नाही पाट्या टाकण्यासारखं, त्याचा अभ्यास झालाय का इम्प्रूव्ह आधीपेक्षा. अभ्यासपूर्वक जेव्हा नाम घेतो तेव्हा ते नाम हळूहळू उतरतं, तेव्हा आपल्याला काही करायचं नसतं, ते आपल्या आपण उतरतं. आणि मग नाम जेव्हा परेत जातं नाभीजवळ, नाम जेव्हा परेत जातं तेव्हा ते वाक इंद्रिय जे आहे ते अव्यक्तामध्ये विलीन होऊन जातं. आणि जेव्हा ते त्या अव्यक्तामध्ये विलीन होतं तेव्हा भवसिंधू जे आहे ते आनंद सिंधूमध्ये ते परिवर्तित होऊन जातं. किती सुंदर विचार आहे. नाम तारतं, नाम तारतं, नाम तारक आहे, दुसरं नाम प्रारक आहे. म्हणजे ते प्रेम भक्ती प्रदायक आहे. फक्त नाम नाम म्हटल्याने भगवंताविषयी प्रेम आणि भक्ती आपल्या आपण जागृत होते. काही आपल्याला वेगळं करायचं नाहीये. नामच काम करणार आहे, आपल्याला काही करायचं नाहीये. पुढचं आहे नाम ज्ञापक आहे. नाम ज्ञापक आहे म्हणजे नाम ज्ञान करून देणार आहे. एक थोडासा बारीक विचार आपण आता इथे घेतोय बरं का. ते नाम, नाम जे आहे ते नामी, नाम जे आहे ते नामीची ओळख आपल्याला करून देतो. एक थोडासा विचार घेऊया. समजा एक मुलगा झोपला, मी कथा नाही सांगते, कथा आपण शेवटी घ्यायचा प्रयत्न करूया, पण हे खूप जड संकल्पना एका मागोमाग होत आहेत सगळ्या. कथा घ्यायचा प्रयत्न करूया आणि आपल्याला कथा ऐकायला आवडतात. समजा बंड्या नावाचा एक मुलगा झोपलाय, पण अवघड प्रश्न, अवघड आहे. बंड्या नावाचा मुलगा घरी झोपलाय आणि त्याच्या आईनं त्याला हाक मारली जोरात, बंड्या उठ. आणि बंड्या उठला.
आता दोन प्रश्न समोर ठेवतोय आपण, दोन प्रश्न समोर ठेवतोय. त्याच्यामधला एक प्रश्न असा आहे की बंड्या नाव ऐकल्यानंतर उठला की उठल्यानंतर नाव ऐकलं? परत, बंड्याने उठल्यानंतर नाम ऐकलं म्हणजे का नाम ऐकल्यानंतर उठला? या प्रश्नाला आधीच सांगते, उत्तर नाहीये. या प्रश्नाला उत्तर नाहीये. उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर ब्रेन हेमरेज होईल आपल्याला, कारण त्याला उत्तर नाहीये. आपण असं जर म्हटलं की नाम ऐकल्यानंतर तो उठला, नाम ऐकल्यानंतर तो उठला, तर तो झोपला आहे हे सिद्ध होत नाही. कारण आपली सगळी इंद्रिय जी आहे ती लीन झालेली असतात. आणि जर असं म्हटलं की उठल्यानंतर त्याने ऐकलं, तर एक तर उठण्याचं प्रयोजनच नाहीये, आणि आधी नाम घेतलं होतं त्याला उठल्यानंतर कसं ऐकू येईल? पण एक याच्यामधनं सिद्ध होतं की नाम उठवणारा आहे हे आपल्याला कळतं. नाम जाग करतं. नाम का जाग करतं? नाम का जाग करतं? झोपलेल्या व्यक्तीला नाम कसं उठवतं? जर त्याचं सगळं अंतःकरण लीन झालं असेल तर त्याला ऐकूच कसं येईल? ऐकण्याची सोयच नाही तिथे, तरी पण तो उठलाय. याच्यामधनं हे कळतं की नामामध्ये एक अचिंत्य शक्ती आहे. एक अचिंत्य शक्ती आहे, ती शक्ती उठवते. आणि जर साध्या नामांमध्ये, म्हणजे बंड्या, सोन्या, मोन्या, या नामांमध्ये जर इतकी अचिंत्य शक्ती आहे, तर वेदांनी मान्य केलेली जी नामं आहेत, श्रीराम, श्रीकृष्ण, याच्यामध्ये अचिंत्य शक्ती कशी असणार याचा विचार करायचा आहे. म्हणून नाम जे आहे ते ज्ञापक आहे. ते ज्ञान करून देतं, ते आपल्याला उठवतं, जाग करतं. म्हणून ज्ञान ज्ञापक आहे. आणि आपण चौथं म्हटलं होतं, आपण काय म्हटलं? ज्ञान, नाम जे आहे ते तारक, नाम जे आहे ते प्रारक, नाम जे आहे ते ज्ञापक, आणि शेवटचं नाम जे आहे ते स्मारक. नाम त्या नामीचं स्मरण करून देतो. आता नाम आणि नामी या संकल्पना आपल्याला कळल्या पाहिजेत. समजा मी एक नामधारक आहे आणि मी ज्याचं नाम घेते ते मी नामधारक, पण मी रूपाने काहीतरी एक आहे, आणि माझं बॅकएंड आहे ते माझं स्वरूप आहे. माझं एक रूप आहे जे मी नामधारक आहे, आणि माझं बॅकएंड. असे शब्द वापरतात का? तर खरं नाही वापरत. माझं अधिष्ठान असं म्हणूया आपण. म्हणजे माझ्या स्वरूपाने मी कोण आहे? तर मी आत्मा आहे. नामधारक म्हणजे मी, आणि माझं स्वरूप आत्मा. आणि ज्याचं नाम मी घेते, समजा मी रामाचं नाम घेते, तो राम अवतार घेऊन आला होता की नाही, मग त्यांनी काय काय पराक्रम केले, आणि तो त्या रावणाला मारून मग परत आला, म्हणून आज आपण गुढीपाडव्याला ते सगळं साजरा करतो आहोत. तो राम, हा तो राम आहे ज्याचं मी नाम घेतेय. पण त्याचं बॅकएंड, तो स्वरूपाने ब्रह्म आहे. अवतार घेतलेला एक आहे, पण तो खरा कसा आहे? रूपाने स्वरूप आहे. स्वरूपाने कसा? ब्रह्म. मी, माझं बॅकएंड आत्मा, तो त्याचं बॅकएंड ब्रह्म. आणि शास्त्र असं म्हणतं की आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. आणि याला बॅकएंडला म्हणतात नामी, स्वरूप. स्वरूप जे आहे ते. तर शास्त्र असं म्हणतं की स्मारक म्हणजे काय? नाम काय करतं? तर नाम घेतल्यामुळे नामात अशी ताकद आहे की ते नामी च स्मरण करून देत आहे. आणि नामाचा सोडा हो, एक थोडासा वेगळा मुद्दा आपण घेतोय. नामाचा सोडा, नामाचा सोडा, नामाभास जो आहे, नामाभास, नामाभास पण जो आहे तो, त्याचं महत्व आपल्याकडे सांगितलंय. नामाभास म्हणजे काय? नाम नाहीच, नामाभास. अजामेळाचं उदाहरण घेऊया. अजामेळ जो आहे, कथा 6व्या स्कंदामध्ये येते भागवताच्या. आपल्याला अजामेळ माहितीये. समर्थांनी म्हटलंय, अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. त्याला मुक्ती मिळाली नारायणाचं नाम घेतल्याने. आयुष्यभर पाप केलं, ब्राह्मण घरात कुळात जन्माला येऊन पण वेश्येकडे गेला, पुढचं पूर्ण आयुष्य त्या वेश्येबरोबर राहिलाय, तिच्याशी लग्न केलं, आणि तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. आणि शेवटचा पुत्र जेव्हा झाला, तेव्हा त्याचं वय 77-78 होतं. आणि मूल झालं तेव्हा काही यात्रेकरू जे आहेत, साधू मंडळी, ते यात्रेला जात होते. एक रात्रीसाठी त्यांच्या घरी निवास केला, आणि घरात बाळ जन्माला आलेलं आहे म्हणून त्या साधूंकडनं सांगितलं गेलं की याचं नारायणाचं नाम ठेवा. आता या शेवटच्या पुत्रावर या अजामेळाचं प्रेम जडलं, म्हणून सारखं सारखं ते हळूहळू मोठं होते, रांगतय इकडून तिकडे, तर सारखं त्याच्याकडे बघायचं. आणि त्या अजामेळाची शेवटचा क्षण जेव्हा आला, जेव्हा काळ आला, तेव्हा ते बाळ समोर होतं म्हणून त्याने नारायण असं म्हटलं. आता इथे नाम म्हणजे भगवंताचं नाम घेतलंय का?
भगवंत बुद्धीने म्हणजे नारायण बुद्धीने नारायण हे नाम घेतलं का? तर नाही, नामाभास आहे तो. भगवंत नारायण बुद्धीने नारायणाचा नाम न घेता पुत्र बुद्धीने नारायण हे नाम घेतलंय, तरी शास्त्र म्हणतात त्याच्यावर कृपा झाली. तिकडे यमदूत पण आले आणि विष्णुदूत पण आलेत. आणि म्हणजे यमदेवाला हे मान्य करावं लागलेलं आहे की जर त्यांनी नाम घेतलंय भगवंताचं तर त्यांनी तिकडे केलं पाहिजे. नाम तर करतच आहे काम, पण नामाभास पण काम करतं. अजून एक वेगळा मुद्दा, आपण सारखे सारखे मुद्दे बदलतोय आणि बदलतोय तिकडे मी उल्लेख करतेय, म्हणजे आपल्या बुद्धी नवीन मुद्दा स्वीकारायला तयार होते. समता समता बुद्धी नाही स्वीकारत, 2 तास अवघड आहे शास्त्र ऐकणं. अजून एक विधान आपण करूया शास्त्राचा आधार घेत, की वस्तुशक्ती जी आहे ती ज्ञानाची अपेक्षा ठेवत नाही. बाप रे, जड आणि अवघड वाटलं का हे वाक्य? परत परत. वस्तुशक्ती जी आहे ती ज्ञानाची अपेक्षा ठेवत नाही. उदाहरणार्थ, आता अग्नी नावाची वस्तू आहे. अग्नी नावाची वस्तू आहे आणि एखादा माणूस जो आहे तो अग्नीला अग्नी समजून जर त्याने हात लावला तरी त्याला पोळणार आहे. आणि एखादा बालक आहे, तो अग्नीला अग्नी न समजून जर त्यांनी हात लावला तरी पण त्याला ते पोळणार आहे. म्हणजे ती वस्तू जी आहे ती ज्ञानाची अपेक्षा ठेवत नाही, ती ते करायचं ते करतेच. आपण मुद्द्याकडे येतोय बरं का. अजून एक उदाहरण घेऊया समजण्यासाठी. समजा अमृत अमृत एखाद्याने अमृत समजून प्राशन केलं तर ते काम करणार आहे. आणि एखाद्याला माहित नाही की तो अमृत प्राशन करतोय तरी अमृत काम करणारच आहे. गंगेचं पाणी हे गंगा समजून जरी केलं तरी काम करणार आहे, न समजता पण गंगेचं पाणी, गंगेच्या पाण्याचं जे काम आहे ते करणारच आहे. तसं नाम जे आहे ते नाम तुम्ही जाणून जरी घेतलं किंवा नामाला न जाणता केवढी कृपा करतोय भगवंत, एवढं आश्वासक आहे हे आपल्या वेदांमधलं सगळं सांगणं. तुम्ही त्या नामाला न जाणता जरी नाम घेतलं तरी ते त्याचं काम करतंय. बघा, आपल्याकडे 4 प्रकारचे भक्त असतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि काय ते शेवटचं काय, ज्ञानी. आर्तभक्त म्हणजे काय? आर्तभक्त म्हणजे त्याला त्याला काहीतरी संकट असतं. आपण हे सगळं काय ऐकायचं? मी भगवंताचं नाम का घेते? मला काहीतरी संकट आहे आणि मला ते संकटामधनं बाहेर काढ रे बाबा भगवंता तू. असा विचार करून भगवंताचं जे नाम घेतं त्याला पण ते नाम काढतं की बाहेर. पुढचा कुठला आहे? अर्थार्थी. त्या अर्थार्थ्याला काहीतरी विषयाची कामना असते, त्याला काहीतरी हवंय. मला हे हवंय, एखाद्या विषयाची त्याला अपेक्षा असते, म्हणून तो भगवंताचं नाम घेत असतो. पण भगवंत असा विचार करतो की हा वेगळे आधार न घेता हा माझ्याकडे येतोय, म्हणून मला ती गोष्ट त्याला प्रदान केली पाहिजे. म्हणून आर्त भक्त जो आहे त्याला भगवंत संकटातनं बाहेर काढतो. अर्थार्थी भक्त जो आहे तो त्याला विषय प्रदान करतो नाम घेतल्यामुळे. त्याच्या पुढे जिज्ञासू भक्त जो आहे, तो जो भगवंताचं नाम घेतोय त्याची जिज्ञासा जी आहे ती शमण्यासाठी तो मार्ग त्याला प्राप्त करून देतोय भगवंत. आणि ज्ञानी होण्यासाठी, जीवनमुक्त होण्यासाठी भगवंत त्याला तो जीवनमुक्तीचा जो मार्ग आहे तो प्रशस्त करून देतं ते नाम. तर नाम काय करतं बघा, ते कळलं तरी काम करतं, न कळता घेतलं तरी काम करतं. पण अजून एक पुढचा आपण असा मुद्दा घेतोय. आपलं शास्त्र असं म्हणतं की न न जाणता कोटीवरी, समर्थ म्हणतात की न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणारा नाही सर्वथा. म्हणजे तुम्ही जाणलंच नाहीत तर तुम्हाला मोक्ष कसा? आणि मोक्ष म्हणजे कायमस्वरूपी आनंद. मोक्ष शब्दाचा अर्थ आहे आनंद. कायमस्वरूपी तुम्ही आनंदात कसा? तुम्ही जाणलंच नाही, अज्ञानाने तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हाल काय? मग आता आपण जे म्हटलं की वस्तू जी आहे ती ज्ञानाची अपेक्षा ठेवत नाही, पण जिथे वस्तू ज्ञानाची अपेक्षा ठेवत नाही तिथे अज्ञान प्रबळ असतं. एक उदाहरण घेऊया. नर मृग जो असतो, मृग, हरिण, नर मृग जो असतो त्याच्या नाभी मंडलामध्ये कस्तुरी असते. आणि वस्तुशक्ती जी आहे ती ज्ञानाची अपेक्षा ठेवत नाही, आता आपण पाहिलं. म्हणजे त्या कस्तुरीचा सुवास जो आहे, गंध जो आहे तो त्याला येतोय. ते वस्तुशक्ती जी आहे ती ज्ञान कुठे आहे, ते कस्तुरी काय असतं, कसं असतं, कुठे असतं, ज्ञानाची गरज नाही. म्हणून कस्तुरीचा गंध जो आहे त्याचा आमोद, त्याचा त्याच्यामधनं आनंद जो आहे तो त्या नरमृगाला मिळतोय.
आनंदापासून त्या वस्तुशक्तीने थांबवलेलं नाहीये, पण ते कुठून येतंय आणि काय येतंय, त्याचा अर्थ म्हणजे काय हे माहीत नसल्यामुळे त्या मृगाचं भटकणं जे आहे ते थांबत नाही. म्हणजे नाम घेतल्याने तेथे तेथे आपल्याला प्राप्त होणार आहे, पण स्वरूप जर आपल्याला स्वरूप जाणायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. अज्ञानामधनं आपल्याला पूर्ण स्वरूप त्याचं जाणता येणार नाहीये. म्हणून ते नाम, त्या नामीशी एकरूप झाल्याशिवाय आपल्याला पुढे अज्ञान शक्तीला जर विलीन करायचं असेल, त्या अज्ञान शक्तीला विलीन करायचं असेल तर ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ते ज्ञान जे आहे ते परत शास्त्र असं म्हणतं की राम नामामुळेच आपल्याला शक्य होणार आहे. काय कमाल आहे बघा. न जाणता पण तुम्ही रामनाम घ्या आणि त्याचं स्वरूप जाणण्यासाठी उपाय काय, पर्याय काय, परत रामनाम. एक अजून छोटासा मुद्दा घेतोय आणि मग आपण येतोय एका कथेकडे येतोय. आणि मनाला ना शांत वाटतं एखादी कथा. आपलं हे सगळं शास्त्र आवडतो, गरजेचं आहे, गरजेचं आहे, ते सगळं जाणणं गरजेचं आहे. पण मनाला आनंद जे आहे ना त्याचं सगुण रूपच देतंय. पण निर्गुण समजून आपण यायचंय. म्हणून समर्थांचा जो भक्त तो जाणता भक्त आहे, ते सगळं जाणायचंय. बघा, नाम जे आहे ते नामीची ओळख करून देतं, ते ज्ञान आपल्याला होतं. एक छोटासा बारीक मुद्दा आहे, अवघड आहे, पण आपण घेऊया संपूर्ण आणि छोटासाच आहे. एक माणूस रस्त्यावरनं चाललाय, त्याला एक रज्जू दिसला. रज्जू म्हणजे दोरी दिसली आणि अंधुकसा प्रकाश होता. म्हणजे संपूर्णपणे उजेड नव्हता, नाहीतर त्याला दोरी दोरी दिसली असती. संपूर्णपणे अंधार नव्हता, कारण त्याला काही कळलंच नसतं मग काय पडलंय ते. अंधुकसा प्रकाश होता. तिथे त्याला त्या दोरीमुळे, त्या दोरीचा आकार, त्याच्यामुळे त्याला भास झाला सर्पाचा. परमपूज्य मंदाताईंची जर तुम्ही प्रवचन ऐकली असतील तर ते म्हणतात प्रत्येक प्रवचनामध्ये आणणार आहे त्या सर्पाला. ते रज्जू सर्प आल्याशिवाय प्रवचन पूर्ण होत नाही म्हणतात त्या. तर आपण त्या सर्पाला बोलवलंय बरं का आता इथे. तर रज्जू आहे आणि सर्प भासतोय, भासलाय, तो तिथे नाहीये. त्याच्यामुळे तो घाबरला, त्याला भय वाटलं. आणि त्याच्या बाजूला हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा बाजूला एक जाणकार उभा होता. त्याला हे सगळं कळतंय. आता हा जाणकार कोण, तर आपले श्री गुरु, जे जाणतात आपली फसगत काय झालीये ती. आपल्याला हे सगळं जे आहे ते भासतंय जगत. म्हणजे रज्जू जे आहे ते आहे अधिष्ठान, म्हणजे ब्रह्म. आणि ते अंधुकशा प्रकाशामुळे म्हणजे अज्ञान असल्यामुळे आपल्याला वाटतंय सर्प, म्हणजे वाटतंय जगत. आणि हे आपलं जे फसगत झालीये ती सगळी श्री गुरूंना कळते, जाणकार. आणि ते पुढे येतात. म्हणजे या रज्जू सर्पाच्या उदाहरणामध्ये काय होतं बघा. तो जाणकार जो आहे तो पुढे येतो आणि तो त्या ज्याला फसगत झाली त्याला सांगतो की अरे थांब, हा सर्प नाहीये, हा रज्जू आहे, रज्जू. रज्जू. आता कानावर रज्जू हे नाम पडलं आणि रज्जू हे नाम पडल्यामुळे जे नामी होता, कारण भास झालाय. नाम, नाम हे रज्जू आहे, पण सर्प, त्याचं नाम ऐकल्यामुळे जो भास झाला होता तो भास गेलाय. म्हणजे नामीशी ओळख जी आहे ती नामामुळे झालेली आहे. म्हणून नाम कमाल काय करतं, तर नाम ज्ञान करून देतं त्या नामीशी. म्हणून व्यवहारामध्ये नामीपेक्षा नाम महत्वाचं आहे. कारण ते नाम जे आहे ते नामीशी ओळख करून देते, आपल्याला ज्ञान करून देतं की नामी कोण आहे ते. असं ते नाम काम करतं. नाम फार मोठं आहे. त्यातही आपण त्या रामनामाचा विचार करतो आहोत. बघा, इतकी एक सुंदर कथा येते. त्याच्यामध्ये एका सुकंत राजाची कथा जर तुम्हाला माहिती असेल तर. आपण शेवटाला जातोय, शेवटची 10 मिनिटं आहेत. रामनामाचं महत्व आपण वेगवेगळ्या पद्धतीने जाणायचा प्रयत्न केला. त्याचा उच्चार कसं करायचा, ते निर्दोष कसं आहे, त्याचं महात्म्य काय आहे, असं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करण्याचा प्रयत्न केला. एका छोट्याशा कथेचा आधार घेऊया. सुकंत नावाचा एक राजा होता, कैवर्त देशाचा तो राजा होता. आणि त्याला कळलं होतं की सुमेरू पर्वतावर एक ऋषी सभा, संत सभा भरते आहे. आणि त्या संतांचं दर्शन घेण्यासाठी तो त्याच्या देशामधनं बाहेर पडतो, त्या सगळ्यांना नमस्कार करण्यासाठी. आणि जेव्हा तो निघतो तेव्हा त्याला रस्त्यामध्ये नारद मुनी भेटतात. आणि त्याला नारद विचारतात की अरे सुकंत राजा तू कुठे चाललास. मग तो सांगतो की अशा ठिकाणी तिकडे धर्मसभा भरली, बहुतेक तिकडे ऋषी आले, तिथे त्या ऋषींचं दर्शन घ्यायला, त्यांना नमस्कार करायला मी चाललेलो आहोत. तर नारद मुनी म्हणतात जरूर अशा सभेमध्ये आपण गेलं पाहिजे, सगळ्यांना जाऊन नमस्कार तू जरूर कर. पण जर तिथे विश्वामित्र असतील तर त्यांना नमस्कार करू नकोस म्हणे तू.
तर त्यांना फार नवल राजाला फार नवल वाटतं, का बरं असं तुम्ही म्हटलात? तर म्हणे कारण अरे आधी ते पण क्षत्रिय होते आणि तू पण क्षत्रिय, तू पण राजा आहेस, ते पण राजा आधी होते. मग समान अधिकार असल्यामुळे आता तू त्यांना नमस्कार करू नकोस. मग आता ते नारद मुनींनी सांगितलेलं आहे म्हणून सुकंत ऐकतो आणि सुकंत त्या सभेमध्ये जातो, सगळ्यांना नमस्कार करतो, पण तो विश्वामित्रांना काही करत नाही. आणि विश्वामित्रांना नमस्कार न केल्यामुळे विश्वामित्रांना राग येतो. इथे त्यांना क्रोध आलाय आणि क्रोध का आलाय की जिकडे ऋषी परंपरेला बंधन नाहीये. बघा आज आपल्याकडे क्षात्र तेज आणि ब्राह्म तेज हे एकत्र न गेल्यामुळे सगळा गोंधळ होतोय. क्षत्रियानेच पुढे राहायचंय, पण सल्ला कोणाकडनं घ्यायचा आहे तर ब्रह्मतेजाकडनं घ्यायचा आहे. आणि जिकडे अशा पद्धतीचं वंदन केलं जात नाही, त्यांना मान सन्मान दिलं जात नाही, तिकडे सगळं बिघडतं. आणि असं पुढे होऊ नयेत हा विचार करून विश्वामित्रांना अतिशय राग आला आणि विश्वामित्रांनी काय केलं की ते थेट अयोध्येमध्ये आले. समजा दुपारची वेळ होते, आपल्या कक्षेमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आराम करतायत, बाहेर पहाऱ्यावर लक्ष्मण आहेत आणि त्यांचं आगमन, विश्वामित्रांचं आगमन झाल्यानंतर त्यांनी विचारलं की आत्ता कसं काय येणं केलं? तर म्हणे नाही, रामालाच भेटायचंय. तर ते म्हणायला लागले, हो मी जाऊन सांगतो बरं का आतमध्ये तुम्ही आलायत. नाही नाही, लवकर सांग, पटकन सांग. ते एवढ्या अशा बोलण्यामुळे प्रभू श्री राम जे आहेत ते स्वतः बाहेर आले आणि त्यांनी विचारलं नक्की काय झालेलं आहे? तर म्हणे तू झोपला होतास ना, जिकडे राजा झोपतो की नाही तिकडे सगळं असंच विचित्र विचित्र होतं म्हणे बाहेर सगळं. रामाला काही कळत नाही की असं विश्वामित्र का बोलतायत, काय म्हणे काय घडलं? तर घडलेला प्रकार सांगितला आणि ऋषींचा अपमान झालेला आहे. आणि रामाने असं वचन दिलं त्यांना की ज्यांनी तुमचा अपमान केलेला असेल त्याचे प्राण उद्या मी घेणार म्हणे, तुम्ही काळजी करू नका. आणि हे राम, आता राम खरं म्हणजे तारणार आहे, राम सांभाळणार आहे. आणि रामाने आता असं वचन दिलं, हे सगळं जे आहे ते सुकंतला तिथे कळलं आणि सुकंत घाबरला आणि सुकंत आता शोधतोय नारद मुनींना, कारण नारदांमुळे हे सगळं झालेलं आहे. मगाशी तर अनासायस भेटले होते, आता शोध घेतल्यानंतर पण भेटत नाहीयेत. त्रिभुवनात त्यांचा संचार आहे, पण शोध घेतल्यानंतर त्या सुकांताला नारदांचं दर्शन होतं आणि तो नारदांना म्हणतो की तुम्ही मला असं का सांगितलं करायला? तर ते म्हणतात एवढं सगळं पुढे घडणार आहे ते मला काय माहिती, पण आता उपाय सांगा. तर नारद मुनी म्हणतात समोर एक गुहा दिसतेय, त्या गुहेमध्ये अंजनी माता जी आहे ती तपाला बसलेली आहे. त्या गुह्याच्या बाहेर जाऊन तू रड, आक्रोश कर आणि तुझं जे दुःख आहे ते तिला सांग. तिच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होईल आणि ती तुला मदत करेल. म्हणतो ठीक आहे, काहीतरी उपाय तर मिळाला. मग सुकंत जे सांगितलेलं आहे तसं करतो, त्या गुहेच्या बाहेर जाऊन रडायला लागतो आणि अंजनी माता बाहेर येऊन त्याला विचारते की तू असं का रडतोयस? मग तो म्हणतो की माझे प्राण जे आहेत ते विश्वामित्रांमुळे जाणार आहेत म्हणे. मग ती म्हणते तू नको काय काळजी करूस, तू आतमध्ये गुहेत जाऊन बस, आपण बघूया आपण काय करू शकतो. आणि मग अंजनी माता बाहेर येऊन बसते आणि आपल्या नेमाप्रमाणे, नेम असतो हनुमंताचा की तो आपल्या मातेला नमस्कार करण्यासाठी रोज त्या पर्वतावर येत असतो. तसं नेहमीसारखं जेव्हा हनुमंत संध्याकाळी त्या पर्वतावर येतो तेव्हा अंजनी मातेचा चेहरा बघून तो असं म्हणतो की अंजनी माता, अं, असं का मुखमंडल पडलेलं आहे? तेव्हा ती म्हणते माझ्याकडे एक आश्रित आहे आणि त्याचे प्राण जाणार आहेत, तर आश्रिताचे प्राण जाणं हे महत्वाचं आहे की नाही? तू मला मदत करशील का त्याचे प्राण वाचवण्यासाठी? तेव्हा हनुमंत असं म्हणतो की माझं अधिष्ठात्री देव जे आहेत, म्हणजे प्रभू श्री राम जे आहेत, त्यांचं स्मरण करून मी शपथ घेतो आहे की जे आश्रित आहे त्यांचा प्राण मी वाचवेन. मग अंजनी माता काय करते की ती त्या सुकंत राजाला बाहेर बोलवते आणि ती सांगते काय घडलं सांग बाबा आता त्याला. तर सुकंत असं म्हणतोय हनुमंताला की मला प्रभू श्री राम जे आहेत ते माझा प्राण घेणार आहेत. तर अंजनी माता म्हणते तू तर विश्वामित्रांचं नाव घेतलं होतंस. तर सुकंत म्हणतो हो विश्वामित्रांमुळे, पण प्रभू श्री राम माझा प्राण घेणार आहेत. तर हनुमंताला कळलं की आता आपण कसा काय अडकलेलो आता काय करणार. म्हणजे प्रभू श्री रामांनी तर विश्वामित्रांना सांगितलेलं आहे आणि प्राण जाय पर वचन न जाय असं सगळं आहे ते. आणि मग काय आता काय होणार आहे? मग सुकंतला हनुमंत म्हणतात तू काही काळजी करू नकोस, तू तुझ्या राज्यात परत जा, काय करू शकतो ते मी बघतो. पण हनुमंत जो आहे तो अयोध्येमध्ये जातो आणि त्याला हे कळतं की प्रभू श्री राम जे आहेत ते सगळी तयारी करतात दुसऱ्या दिवशी युद्ध करण्याची, चाल करून त्याच्यावर त्या राज्यात जाण्याची. तर हनुमंत म्हणतात श्रीरामांना प्रभू श्रीराम तुम्ही कुठे चालला आहात? तर असं असं करायला चाललो आहे. तर म्हणे की मी
मी माझ्या आईला आणि तुमचं स्मरण करून मी माझ्या आईला वचन दिलेलं आहे की त्याच्या प्राणाचं रक्षण मी करेन आणि तुमचं स्मरण करून मी हे केलेलं आहे, तर तुम्ही त्याला मारू नका. तर प्रभू श्रीराम म्हणतात, पण अरे, मी वचन दिलेलं आहे माझ्या गुरूंना, ते म्हणजे विश्वामित्रांना, म्हणून मला ते केलंच पाहिजे. तर आता ते मग हनुमंत म्हणतो, आता आपण करायचं काय? तर राम म्हणतो, तुला जे योग्य वाटतं ते तू कर आणि मला जे योग्य वाटतं ते मी करेन. म्हणून हनुमंताने काय केलं की अयोध्येमध्ये सगळी तयारी चालू आहे तोपर्यंत मनोजवम, मनाच्या वेगाने हनुमंत जे आहेत ते त्या सुकांतपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते म्हणतात की तू तुझ्या राज्यामधनं बाहेर पड आणि आपण एका वनामध्ये जाऊन थांबूया. आणि त्या वनामध्ये जाऊन एका ठिकाणी हनुमंत बसतो आणि माझ्या पाठीमागे म्हणे, सुकंत राजा, आता तू बस आणि तू काय कर, तर तू फक्त राम, त्या रामाचं नाम घे, घाबरू नकोस, दृढ निश्चय ठेव की रामाचं नाम जे आहे ते आपल्याला वाचवेलच. तो ऐकतो आणि पाठी बसून नाम घ्यायला लागतो, पण आपल्या प्राणांची जास्ती काळजी असते. आणि त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यामधनं अश्रू, त्या सुकंत राजाच्या डोळ्यामधनं अश्रू येत असतात भयामुळे. नाम हनुमंत पण घेतोय, नाम हनुमंत पण घेतोय आणि डोळ्यातनं अश्रू जे आहेत ते हनुमंताच्या पण आहेत, पण ते भयामुळे नसून प्रेमामुळे आहेत. राम जो आहे तो दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या राज्यात जातो तेव्हा त्याला कळतं की सुकंत राजा तिथे नाही, कुठलं तरी एक वानर आलं होतं आणि ते घेऊन गेलं आणि ते कुठे आलेत हे त्यांना कळतं. म्हणून राम आणि लक्ष्मण आणि सगळं सैन्य जे आहे त्यांच्या पाठीमागे ते त्या वनापर्यंत पोहोचतं. त्या वनामध्ये पुढे हनुमंत आहे, त्याच्या मागे जो आहे तो सुकंत आहे. आणि रामाने काय केलं, आता रामाला युद्ध करायलाच लागणार होतं, म्हणून रामाने काय केलं तर एका मागोमाग एक बाण मारायला सुरुवात केली. पण रामाचे अमोघ बाण आपण असं म्हणतो, पण इथे नाम चालू होतं हनुमंताकडनं, म्हणून कितीही बाण मारले रामाने तरी ते सगळे बाण जे आहेत ते निष्फल होत आहेत. हे सगळं जे आहे ते बाजूला लक्ष्मण बघतोय आणि लक्ष्मणला इतका क्रोध येतो, तो असं म्हणतो की माझ्या रामाला हनुमानामुळे त्रास होतोय, म्हणून रामाचा बाण जर काम करत नसेल तर मी बाण मारतो हनुमंताला. म्हणून लक्ष्मणाने काय केलं, तर लक्ष्मणाने बाण मारला, तो जाऊन हनुमंताला लागला, हनुमंताच्या हृदयाला लागला आणि हनुमंताला बाण लागल्यामुळे तिथे जखम झाली. पण इथे राम जे आहेत ते मूर्छा येऊन पडले. लक्ष्मणाला वाटलं की कुठली तरी एखादी शक्ती हनुमंताने सोडली असणार म्हणून मूर्छा झालेली आहे. पण त्याला हे तेव्हा कळलं नाही की हनुमंताच्या हृदयामध्ये राम आहेत आणि बाण जो लागला त्याच जखम तर झाली, पण त्याची इजा जी झालेली आहे, मूर्छा जी झालेली आहे, आलेली आहे, ती रामाला आलेली आहे. म्हणून लक्ष्मणाने पटकन काय केलं, स्वतःच्या रथामधनं खाली उतरून रामाला रामाची मूर्छा घालवण्याचा प्रयत्न केला. एक थोड्या वेळानंतर जेव्हा त्याची मूर्छा परत गेली तेव्हा रामाने धावून, कारण जखम झाली हनुमंताला, ते रामाला बघवलं नाही. म्हणून राम जो आहे तो त्याच्या जवळ गेला हनुमंताकडे आणि हनुमंताची जी जखम होती त्याला हात लावायला लागला. त्याच्याकडे हात लावायचा, परत स्वतःकडे आणायचा आणि ती जखम डोळ्याने बघवत नाही म्हणून रामाचे डोळे बंद आहेत, हनुमंताची जखम पाहवत नाहीये. त्या जखमेला हात लावायचा, परत स्वतःकडे हात आणायचा, जखमेकडे हात लावायचा, परत स्वतःकडे हात आणायचा. असं जेव्हा प्रभू श्रीराम करत होते तेव्हा ते हनुमंताने पाहिलं आणि हनुमंताने पटकन त्या सुकंताला समोर स्वतःच्या मांडीवर बसवलं आणि पुन्हा जेव्हा हात पुढे केला रामानं, तेव्हा तो सुकंताला लागला. आणि मग हनुमान असं म्हणतोय की ज्याला तुमचा स्पर्श झालेला आहे त्याचे प्राण कोण घेऊ शकणार आहे, तुम्हीच सांगा. आणि प्रभू श्रीराम तेव्हा म्हणतात की मी काय करू, मी वचन दिलेलं आहे विश्वामित्रांना म्हणून मी हे सगळं करतोय. पण हे सगळं चालू असताना तेवढ्यात तिथे नेमके विश्वामित्र आणि नारद मुनी दोघही येतात. विश्वामित्र आल्यानंतर लगेच पटकन हनुमंत म्हणतो या सुकंतला की तुझ्याकडनं एकसे पाप घडलं होतं, चूक घडली होती, ती आता परत घडू देऊ नकोस. विश्वामित्र आलेत ना, जाऊन त्यांना नमस्कार कर. हा घाबरलेल्या परिस्थितीमध्ये हा पटकन जातोय आणि मनापासनं त्यांनी विश्वामित्रांना नमस्कार केलेला आहे. आणि विश्वामित्र रामाला म्हणतायत की आपल्याला संहार करायचा नसतो, आपल्याला सुधार करायचा असतो. जर हा सुधारला आहे तर तू मला जे वचन दिलं आहेस ते मी तुला म्हणतो की तू ते पाठीमागे घे, तू याला मारू नकोस. तेव्हा हनुमंत या सुकंताला म्हणतो की तुला कुठल्या कुसंगतीमध्ये असं वाटलं वागावं की आपण ऋषींना नमस्कार नाही करायचा.
तेव्हा सुकंत म्हणतोय कुसंगतीमध्ये नाही, सत्संगतीमध्ये मला हे सांगितलं गेलं की मी विश्वामित्रांना नमस्कार नाही करायचा. कोणाच्या सत्संगतीमध्ये? तर मला नारद मुनींनी सांगितलं. तर रामानं विचारलं नारद मुनींना की तू असं का केलंस? तेव्हा ते म्हटले, प्रभू, माझा त्रिभुवनात संचार असतो आणि त्रिभुवनामध्ये संचार असताना प्रत्येकाकडनं मला एकच प्रश्न विचारला जातो की राम मोठा की रामाचं नाम मोठं? तर कुणाकुणाला तुम्ही उत्तर देत बसायचं? म्हणून एखादी लीला तुमच्याकडनं घडूनच आणावी असं वाटलं, म्हणून हे सगळं माझ्याकडनं करण्यात आलं. मला तुम्ही माफ करा. तर या सगळ्या या कथेमधनं आपल्याला कळतं की राम मोठा आहेच, पण रामापेक्षा त्या रामाचं नाम मोठं आहे. आणि ते रामाचं नामच आपलं संपूर्ण जीवन कसं आहे. आपण आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक आधार घेऊन ते रामच नाम कसं आहे ते आपण पाहिलं. ते राम नामच तारक, पारक, ज्ञापक आणि काय स्मारक, व्यापक. हे सगळं नामच कसं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण विचार केला. 1-2 मिनिटं बहुतेक जास्त घेतलेली आहेत. पण या विचारावर की सगळं आपलं आयुष्य जे आहे ते रामाशिवाय दुसरं काहीच नाही, एवढा विचार करून हा आज जो आपल्याला आज जे चिंतन करायचं होतं ते आता मी इकडे संपवते आहे. काही विचार राहिले असतील, पण भगवत कृपेने ते आपण आपल्यापर्यंत आपण जर नाम घेत राहिलो तर त्याचं ज्ञान आपल्याला होत राहील. आणि त्या नामामुळेच त्या नामीपर्यंत म्हणजे आपलं जे स्वरूप आहे तिथपर्यंत घेऊन जायची ताकद जी आहे ती या रामनामात आहे. इतका सगळा विचार करून हे चिंतन जे आहे ते इकडे श्री गुरूंच्या चरणी मी समर्पित करते. थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ.